हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. आशीर्वादित आहात. देवाची महान कृपा आणि दयेमुळे पुन्हा एक बार आपण एकत्रित आलेलो आहोत. आजचं वर्ष पुन्हा एक बार विशेष आहे. या दिवसांमध्ये आमच्या विचाराकडं, आमच्या प्रत्येक पावलाकडे देवाचं लक्ष आहे. हालेलुया. देवाचं विशेष लक्ष आमच्याकडे आहे. आम्ही म्हणतो मी काय पण करू, कसं पण उठू, काय पण म्हणजे चांगलंच होणार, अजिबात नाहीये. देव आमचं हृदय पारखणारा देव आहे. आमच्या मनातला प्रत्येक गोष्टी त्याला ठाऊक आहे. आमचा विचार तो जाणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याबद्दल थोडक्यात आपण बघूया. देव पण मला कुठं तरी लय लांब फिरत होते. मी बसल्या ठिकाणी लय फिरत होतो, बसल्या ठिकाणीच लय फिरत होतो. पण शेवटी बाबाने फिरून इकडे आणली. आता आपण यामध्ये पुढे जाऊया. हालेलुया. इर्मियाचं पुस्तक 17वा अध्याय 10वा वचन. इर्मिया 17:10. जर्माया 17:10 वाचू. इर्मिया 17:10. हा. प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. हालेलुया. हृदय चाळून पाहणारा, अंतर्याम पारखणारा. पारख म्हणजे कशी? बघणे वेगळं, पारखणे वेगळं. हालेलुया. समजलं? बघणे वेगळं, पारखणे वेगळं. मुली लग्नाच्या वेळी सगळ्यांना बघतात, पारखून लग्न करतात. बरोबर समजलं का? नुसतं सगळी नुसतं करतात. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण तुझ्या हृदय मी चाळून बघतो, मनात काय आहे तुमचा, तुमच्या आत काय चाललंय. देव आमच्या हृदयात काय चालते चाळून बघणारा देव आहे. त्याला पारखून बघणारा देव आहे. आमचा मनातला विचार तो पारखून बघणारा देव आहे. हृदय चाळून मनातला विचार पारखून बघणारा देव आहे. म्हटलं ना, ज्यासाठी तुम्ही कप्त गाठला ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. वाईटासाठी दार उघडला, वाईट करणार आणि असंच अडकणार, समजणार पण. जसं मी तुम्हाला रिसेंटली सारखं वचन सांगायला लागलो, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आम्ही गुंतत जरा नुकसान होणार. कारण हृदय आणि आपला विचार पारखणारा आमचा देव आहे. आज आमची परिस्थिती कशी आहे, आज आमचा विचार कसा आहे, आमच्या मनातल्या सर्व गोष्टी कसं चाललंय. आता हृदयामध्ये बऱ्याच गोष्टी ना, तर चाळणीत टाकून बाबा जाळायला विचार करा, जरा इमॅजिन करा. मन केवढं असतं, आपलं हृदय केवढं असतं. एवढा मोठ्या बॉडी मध्ये एवढासा हृदय, एवढंच, पण केवढं मोठ्या कामाचा ना. केवढं मोठ्या कामाचा. नाही तर हार्ट फेल झालं, हार्ट ब्लॉक झालं, हे झालं ते झालं, आहे ना. पहिलं माणसाला काय झालं की पहिला कुणाची टेस्ट करतात, मग बाबा पण त्यालाच टेस्ट करतात. बाबा म्हणतात, त्यालाच मी म्हणतात चाळणीत घालो, मी त्याला चाळून बघणारा देव आहे. आणि प्रत्येकाचा विचार तो पारखून बघणारा देव आहे. आज व्हेरी स्पेसिफिक वर्ड आहे. जे आई वडील आहे, जे वडील जे बघतील नंतर, म्हणजे जी आई आहे, जे पेरेंट्स आहेत, त्यांच्यासाठी स्पेसिफिक मेसेज आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे करता ते तुमची मुलं उद्या भोगणार. जर तुम्ही आज चांगलं केलं, तुमचं मुलं कायम चांगलंच होणार, त्यांचं वाईट होणार. जर तुम्ही वाईट केला, तुमच्या मुलांचा वाईट होणार. 100%. पण देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये आहे की आम्ही पाप कबूल करून जुनं जीवन सोडून दिल्यानंतर देवाचा अनुग्रह येते. पण काय लोक आपल्या मुलांना डिसिप्लिन लावतच नाही. आता जे वचन आम्ही वाचलं, हे आमचा बाबाचा शब्द आहे. मी परत सांगतो, देव म्हणून मी कधी माझ्या बाबाला बघत नाही, माझ्या डॅडी म्हणून बघतो. सो आय एम व्हेरी बिलव्हड टू माय डॅड. ओके. मी देव म्हणून पूर्वी सुरुवातीला मी तसं होतो, लई भीती, लई काय गोष्टी, रूढी परंपरा, काय तरी. आता बाबा म्हणले की जसं बाबा ही बाळ बघा सकाळी सुसू करते, काय करते, सकाळी मम्मा इथून इथपर्यंत कळत असेल, मामा जर पप्पी घेते, माझी लाडकी, माझी चपली म्हणते की नाही. तर मी तेच आहे माझ्या बाबासाठी. मी काय म्हणत नाही, थांबा जरा आंघोळ करून येतो, थांबा जरा जाऊन येतो, काय नाही, बाबा आलो बघ घे. हालेलुया. सो माझ्या बाबांनी, आपल्या बाबांनी पहिला वचन आपल्याला सांगितले इर्मिया 17:10 मध्ये,
प्रत्येकाचं हृदय मी चाळून बघणारा बाप आहे. प्रत्येकाचे विचार मी पारखून बघणारा बाबा आहे. आता ज्या बाबा आमच्या जीवनासाठी विशेष काळजी घेऊन बघतो आणि करतो, आज आम्ही आमच्या मुलांकडे लक्ष द्यावे की नाही? समजलं? आज आम्ही आमच्या मुलांकडे लक्ष द्यावे की नाही? जर तुम्ही अजून आई बाप झाला नसाल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे लक्ष द्यावे की नाही? समजलं? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिला मी वचन वाचूया. लई लोक मुलांना डिसिप्लिन लावत नाही, वळण लावत नाही मुलांना अजिबात. नीतिसूत्र 29 त्यामध्ये 15 वचन. Proverbs 29:15. नीतिसूत्र 29:15. हा. छडी व वागदाला ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. काय म्हणतात? छडी आणि वागदन. वागधण. छडी म्हणजे काय? काय लोक काठी घेतच नाही मुलांना. माझ्या बाळ कुणी बोललेलं आवडत नाही, कुणी ओरडलेलं आवडत नाही, कुणी मुलांना डिसिप्लिन लावलेलं आवडत नाही, कुणी असं का केलं असं म्हणलेलं पण आपल्या आईना बाबांना आवडत नाही. हालेलुया. पण बाबा काय म्हणतात? चढी आणि वागधंड आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. चढी काठी घेऊन लेकरांना डिसिप्लिन केलंच पाहिजे आणि तोंडाने बोध मुलांना करायलाच पाहिजे. पुन्हा एक रिपीट. नीतिसूत्र 29:15. हा. छडी व वागदन ज्ञान देतात, ज्ञान देतात, पण जेव्हा मुलांना ह्या दोन्ही गोष्टींना मी वळण लावतो त्यांना बुद्धी येते, ज्ञान येते, समजते. मी काहीतरी चुकलं वाटतं म्हणून मम्मी मारली वाटतं, मी काहीतरी चुकलं म्हणून मला बाबाने वागले वाटतं. हालेलुया. ते ऑटोमॅटिक त्यावेळी त्यांना समजते. चढी आणि वागदन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मुलांना ज्ञान येतो. पुढं. पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. हॅलो. मोकळं सोडलेलं पोर डिसिप्लिनच लावणार नाही मुलांना, वळणच लावणार नाही. माझं बाळ आहे ना, कोण नाही ना, मीच लाड करायला पाहिजे ना. सगळे बोलतात घरात हो मम्मी लाड करायला पाहिजे. इकडे बसून घेतात आणि तो असं बसतो, उद्या जाऊन जेल मध्ये बसतो. सोडले मोकळं त्याला. त्याला ना वळण, त्याला ना डिसिप्लिन, त्याला बरं, त्याला वाईट, त्याला चांगलं कधी पारण सुद्धा करून दाखवत नाही काय आई बाप. मग त्या मुलांना काय वाटतं मी जे काही करायला चांगलंच आहे. बिघडून जाऊन एवढं वाईट होता त्यांना काहीच माहित नाही. ना बोलायचा तारतम्य असतो, ना वागणूक मध्ये काय फरक असतो. हेच लोक उद्या दारुडे, कुठला गुंड, कुठले डकाईट, कुठला कैद, कुठलं तरी वाईट. कारण ह्यानं काय केलं? छडी नाही दाखवली, बोध करून त्याला ज्ञान नाही दिले म्हणून हे बिघडलेत. ओके. आता 17 वचन. नीतिसूत्र 29:17. हा. तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. हालेलुया. काय कर तुझ्या मुलाचा? शासन कर. मुलांना शासन करा. लहान असताना छोटा आहे, बायबल म्हणते रॉड घेऊन मारा, तुमची मुलं मरत नाही. कशाला मारा? रॉड घेऊन मारा. बायबल सांगते रॉड, काठी नाही, छडी तिथं सांगितलंय. देवाने रॉड घेऊन मारा म्हटले, तुमची मुलं मरत नाही. आज जरी तुम्ही ह्यांना वळण लावला नाही, उद्या ती अशी बिघडतील काय करणे, तेव्हा तुम्ही काही केले काही फरक पडत नाही. बायबल स्पष्टपणे म्हणते रॉड घेऊन मारा तुमच्या मुलांना. इथं बायबल काय म्हणते? ज्या मुलांना मोकळं सोडतात ते नाशाला कारण होतं, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतो. मुलांना डिसिप्लिन लावा, मुलांना छडी दाखवा, मुलांना वळण लावा. पुन्हा एक बस आहे व्हेरी इम्पॉर्टंट. वाचा. नीतिसूत्र 29:17. हा. तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. तुम्हाला खूप दगदग लागणार नाही, तुम्हाला स्वास्थ्यच असणार. मी माझ्या मुलाला डिसिप्लिन लावलेलं आहे, माझं बाळ कुठं पण असो तर व्यवस्थित असणार. माझ्या मुलीला मी वळण लावलेलं आहे, प्रभूमध्ये आहे, ती कुठं पण ती सेफ असणार, मला भीती वाटणार नाही. आज एवढेशे मुलं काय खांड करतात एकापेक्षा एक. काय चालले, एवढे हुशार, एवढी चतुर झाले. बायबल मध्ये मुलांना म्हणून शासन करा, नाहीतर आईनो आपलंच मान खाली जाते. मी माझ्या मुलग्याला लय मारायचे. मला 2 मुलं आणि 1 मुलगा. माझी थोरली मुलगी मारायच्या आधीच बेडवर चढून
बिचारी लई घाबरून एकदम समंजसती. मुलगा एक नंबर 1. लहानपणापासून छोट असतानाच एवढं कुलीकुली काय पाहिजे ते करायचं. त्यावेळी कोणाच्या घरात कलर टीव्ही नसायचा, आमच्या घरात कलर टीव्ही होता. इतका तो वांड होता ना, इतका दंगखोर होता. असं तेव्हा कसं म्हणजे स्टँड बिंड काय नसायचं ना टीव्हीसाठी. आय थिंक 93-94च्या गोष्टी. तुम्ही बऱ्याच लोक जन्मला पण असेल काय लोक इकडची. 93-94 मधला आहे मला माहित आहे. स्टँड नाही काय टेबल असायचे, टेबलवर टेबल क्लॉथ घालून त्यावर टीव्ही ठेवायचे. मोठा टीव्ही, कलर टीव्ही लय मोठा. विखाडे म्हणून इंटरनॅशनल टीव्ही बाहेर कंट्रीचा टीव्ही होता. आमच्या घरात होता कलर टीव्ही. हिरो आमचा छोटासा. आता अख्ख्या जग एवढं मोठं घर होता, झाड आहेत सगळ्या, खेळायला कुठं पाहिजे त्याला माहिती, इकडं तिकडं नाही. त्या टेबल क्लॉथ धरून लोंबकाय लागला, झोपाळा खेळायला तिकडं असं धरून ते ओढलं टीव्ही वरनं खाली. इतका वांड म्हणजे इतका वांड. गाड्या बिड्याला आणून घरात ठेवलं, ते घ्यायचा. तुम्ही आणून नुसतं ठेवून जरा जाऊन यायचं. आता तसं मेकॅनिकाचं काम सुरू असायचं. ते बंद पडलं म्हणून रिपेअरिंग नाही. चांगलं असतं ना रिपेअरिंग. काय चांगलं आहे, कसं काम करायला बघणार. असला माझा मुलगा वांड लई म्हणजे लई छावट होता लहानपणापासून. पण मी एवढा मार त्याला आज पण म्हणतो, कसलं मारायची ग तुम्हाला. आता एवढा आहे माझा बाळ, एवढा मोठा आहे. आता मग तू किती मारायची ग मम्मी तू, पण बरे केलीस बाई, मी सुधारलो. हालेलुया. आज एवढं वेल मॅनर्ड आहे, एवढं स्टँडर्ड मुलगा आहे, एवढा मोठ्या कंपनीमध्ये CEO आहे पण काम करतो. पण नम्रपणा, त्याचा प्रेम, त्याचं बोलणं, त्याचं चालणं. आता आईचं मन खाली जात नाही. त्यावेळी सोडून दिलं असतं तर एकच पोरग आहे, माझे सगळे बोलायचे एकच, कशाला मारते का त्याला, कशाला मारते का. मी नाही बोलले, मारायचे त्याला. इथे मी प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा, प्रभूमध्ये नव्हतो. 8 वर्ष मी लग्नानंतर प्रभूमध्ये नव्हतो. एकदा तर असं झालं होतं, मला आठवतं मी आणि पन्हाळ्याला जाऊन आलो होतो. मुलं शाळेला गेले का आम्ही दोघे देवर्षी दोघे पण पूजा बिजा करायला गावगाव फिरायचं. फिरून पन्हाळ्याला गेलो. आम्ही पन्हाळ्याला जाऊन परत येत असताना मस्तपैकी मटण कुठेतरी होतं दुकान, घेतली मटण आणि घरी आली. घरी येऊन आम्ही मग हेनी मला घरच्या कुठून बाहेर गेलेले. माझी बहीण आणि माझं भाऊ माझ्याकडे होते, त्याचं लग्न झालं नव्हतं. सगळी बसून आम्ही असं मटण कट करतो, चाकू हातात मटण कट करत होतो. 2 मुली आहेत माझ्या घरात. ती शहाणी एवढी की नाही काय करायचे, धाकटी नुसतं रडायची. कसं माहिती, मी कुठे तर बाहेर चालले की दोन्ही पाय असं कसं पडायचे. मम्मा जाऊ नको की ग, मम्मा जाऊ नको की, एवढं ती धाकटीचा. तोडली बिचारी, काही नाही. ती साधू म्हणलं की ती काय तिचं वेगळंच आहे. पण ह्यो वांड म्हणलं की वांड, बोलू देणार नाही, कुणाला काही करू देणार नाही. घरात मी म्हटलं ना, पैसाच पैसा. घरात सगळ्या घरात ना गाड्या, पार्किंग घरात ना सगळ्या गाड्याच. बुलेट गाडी हे ते. आणि बुलेटवर बसला बाबा. किचन एवढा मोठा होता की यापेक्षा मोठा किचन होता. तिथं बुलेट, आज किचन मध्ये बुलेट, हॉल मधून बेडरूम पास करून किचन मध्ये आले. आणि बुलेटवर घेऊन बसला. मी असं बसून मटण कट करायला लागलो, स्वयंपाक करायचा आहे. माझी बहीण बोलायला लागला, भाऊ बोलायला लागला, काहीतरी चाललं आमची चर्चा. तर हे ना काहीतरी आगाऊपणा करायला लागला, बुद्धामून काहीतरी करायला लागला. वरनं काल एवढी मारतो, कालनं वर जातो, काय काय भीती, टेन्शन. मी गप बसून असं विचार कर, तुमची सिस्टर दिसते तशी नाहीये, ही बाई दिसते तशी नाहीये, लई डेंजर आहे. प्रेमाला लई प्रेम, एक्स्ट्रीमली प्रेम, जीव पण नाहीये. नाहीतरी मग काय बहिणी म्हणतात, नाही सिस्टर तुम्ही रागवायची काम, तोंड बघितलं की आपल्याला भीती वाटते. हे प्रेम आहे. हालेलुया. असं कापत होतो रागाने ना, चाकू घेऊन असं पेटली मुलगे ना. आता विचार केला तरी कसं होते. आणि असं तेवढं असं घेऊन ते असं उलटय ना हँडल, असं धरलेलं. ते हँडल ना माझे विचार पण नाही की ते फिरत फिरत जाणं त्याला लागेल. हँडल ना मारल्यासारखं असं हँडल असं फेकले. ते जाऊन असं इकडून असं कट झालं. आज पण त्याला वळ नाही दाखवत. मम्मी तू काय केलीस बघ, चाकून मारलं, चाकून. हालेलुया. असं तुम्ही करू नका, हे रॉंग आहे. तुम्ही पण
चाकू घेऊन घरात कशाला काय हे चुकीचं आहे. पण मी का सांगायला, मी प्रभूमध्ये नव्हतो, मला तेवढं काही माहित नव्हतं, छोटी होतं मी, केवढं मोठी बाई नव्हतं. पण मी त्याला डिसिप्लिन लावली लहानपणापासून. खूप मारायचे त्याला, कुठं चुकलं ना त्याला मारायची, खूप मारायचे त्याला, असं मारायचे का त्याला बांधून टाकायची त्याला. लय वांड होता, लय म्हणजे लय. पण आज त्याच्यासारखं शान कोणच नाहीये. म्हणून बायबल काय सांगते, मुलांना वळण लावा म्हणजे आईचा मान खाली घालायला लागणार नाही. हा, पुन्हा एक रिपीट, चाकूनं या त्या गोष्टीनं काही करू नका, इट्स रॉंग. तर देवाची कृपा होती म्हणून माझा लेकरू वाचला, नाहीतर कुठं तर लागलं असतं तर. हालेलुया. सो व्हेरी इम्पॉर्टंट, मुलांना आपलं वळण आम्ही लावली पाहिजे. जसं परमेश्वर म्हणतात, परमेश्वर प्रत्येकाचं हृदय चाळून बघणारा देव आहे, प्रत्येकाचा मन पारखून बघणारा देव आहे. तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या विचारात काय चाललंय, देवाला माहित आहे. सो आम्ही आमच्या मनाने विचार कसे ठेवले पाहिजे, देवाला प्रसन्न. आणि तसं जे जबाबदारी देवाने आम्हाला त्याच्या जागेमध्ये ठेवले, जसं आम्हा सर्वांसाठी परमेश्वर देव बाबा आहे, तसं आमच्या जीवनामध्ये पण काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे पण आम्ही काळजीपूर्वक पूर्ण केली पाहिजे. हालेलुया. पुन्हा एकदा दोन्ही वचन वाचूया. नीतिसूत्र 29, 15 आणि 17. Proverbs 29, 15 and 17. नीतिसूत्र 29, 15 आणि 17. हा. छडी व वाजन ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. 17. तो आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. हालेलुया. हा डिसिप्लिन साठी. आता दुसरी गोष्ट, बरेच आई बाप कसं असतात, आपली चूक मुलांना माहित असतो. समजायला? फॉर एक्झाम्पल, आई जरी काहीतरी पाप करायला किंवा कुठल्या तरी वाईटात आहे, ते तिच्या मुलांना माहित असतं. बाबांना सांगणार नाही, मुलं आईची ऐकणार नाहीत. होतं ना? आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आईच कारण असते मुलांचं जीवन उद्ध्वस्त करायला. हॅलो हॅलो, आईच रिझन असते मुलांचं जीवन उद्ध्वस्त करायला. आई असल्या गोष्टी शिकवते मुलांना, त्यामुळे मुलांचं जीवन उद्ध्वस्त होतो, नाश होतो. पहिला राज्य, पहिला अध्याय 5 आणि 6 वचन वाचूया आपण. या ठिकाणी ऍक्च्युली दाविदाबद्दल आहे. पहिला राज्य, पहिला अध्याय 5 आणि 6. दावीद हा एक बाबा असून आपला मुलगा चुकत असताना त्याने वळण लावले नाही. वाचा. 1 Kings 1, 5 and 6. पहिले राजे, पहिला अध्याय 5 आणि 6. हा. त्या समयी हगीतेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार व आपल्या पुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेवले. तिचे बाबा त्याला वळण लावली नाही. 5-6 वाजले तू तू हे काय करतोस हा असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मता कधी दुखवले नव्हते. दाविदाचा मुलगा, बायबल काय सांगते, जन्मता त्याला कधी दुखवले नाही. काय लोक एवढी लाड करतात मुलांना की नाही, ते चुकलं तरी त्यांना डिसिप्लिन लावणारच, त्याला बोलणारच नाही. आता मुलांचं लग्न होऊन आलं, सूनबाई घरी आली, सुनेला कटकते नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी. समजाले? आता सून म्हणते, काय हो तुमच्या मुलग्याला काय वळणच लावलं नाही तुम्ही. अगं कसं बाळ आहे गप्प ग, आम्ही कधी तिला काय बोलले नाही ग, तू काय बोलू नको ग म्हणतात की नाही? तुमची मनात नाही? हा, आरामात म्हणतात. आम्ही कधी आमच्या पोरग्याला दुखवलं नाही, तू पण काय बोलू नकोस, शांत राहा, शांत राहा. ते काय सांगते, दाविदाचा मुलगा हा चुकीचा करत होता. बायबल म्हणते दाविदाने आयुष्यात त्याला कधी धमकवले नाही, दुखवले नाही. म्हणजे शासन करणे म्हणजे दुखवणं. आज भरपूर आई लोकांना असंच वाटतं ना, मुलांना वळण लावणे, काठी मारणे, छडी मारणे, डिसिप्लिन आणणं, त्यांना दुखवणे नाही. विशेष जे सिंगल पेरेंट आहे त्यांना मुलांना एवढं स्ट्रॉंगली तुम्ही हँडल केले पाहिजे. पण इथं काय होतं, बाबा नाही किंवा आई नाही, मी एकटाच आहे, त्या मुलांना बिघडून टाकतात. लहानपणापासून मुलांना ज्या गोष्टीमध्ये वाढवायला पाहिजे ते गेले बाजूला, दुसऱ्याच गोष्टी काहीतरी मुलांना शिकवणार. परत सांगतो, रोप असताना चुकीचा त्याला मी उपसून फेकू शकतो. जाड झाल्यानंतर तुम्ही कुऱ्हाड चालवा, मिशीन चालवा, परत फुटणार. सो लहान असताना डिसिप्लिन
मुलांना वळण लावले पाहिजे. या ठिकाणी दावीद राजा आपला मुलगा चुकला तर ह्या मुलगा पुढे एवढा वाईट केला, एकच मुलगा नाही, दावीदाला बरेच मुलं होतं. ओके, एका मुलग्याने हा तरी बाबा काय केला माहितीये का, दावीद जेव्हा म्हातारा झाला, तरुणपणा सगळ्यांच्याकडे लाईन मारली, बत्सेबा पाहिजे होती, हे पाहिजे होती, अबिगेल पाहिजे. म्हातारा झाला तेव्हा एक पण बायको जवळ नव्हती. हॅलो, हा दावीद राजा लई मारली बाबा, इकडं तिकडं करून ढीलभर. म्हातारा झाला तेव्हा कुणी नव्हते. शेवटी एवढी थंडी वाजायची, बायबल क्लिअर बोलते, त्यांना ऊब यावे म्हणे, तरुण सुंदर पोरगीला आणून ठेवली बायको म्हणून शेजारी, तरुण सुंदर पोरगी. पण तेव्हा दावीदाला अक्कल आली होती, बाबा आता ही माझी बायको नाही. समजलंय? हॅलो, सगळं लिहित, तुम्ही काय बायबल वाचत नाही वाटत, काय तरी विशेष वेगळंच ऐकल्यासारखं बघता सगळी. बायबल वाचा हो, बायबल स्पष्टपणे सांगते. दावीद राजा जेव्हा म्हातारा झाला होता, थंडीने कितीतरी ब्लँकेट गाठले, गुदडी गाठली आणि काय काय गाठले, थंडीला ऊबच यायचं नाही त्यांना, म्हणजे असं कुरकुडायचं. शेवटी गरम हॉट पोरगी समोर ठेवली. हा, आता समजलं? एखादं मुलगी चांगली जवान पोरगी बायको म्हणून त्याला दिली की या पोरगीमुळे त्याला ऊब येईल. पण त्यावेळी दावीद राजाने तसं काही केलं नव्हतं, पण ती त्याच्या सेवेला होती. जेव्हा दावीद राजा मेल्यानंतर त्याच्या बाबांना जी बायको म्हणून दिली, आता हा पोरगा दावीदाचा म्हणतो त्याला मला बायको करून द्या. समजाले? जेव्हा वळण लावत नाही, मुलांना डिसिप्लिन करत नाही, ते काय पण करतील. म्हणून दावीद राजाच्या घराण्यामध्ये कुणालाही डिसिप्लिन नव्हतं. एकाने दुसऱ्या बहिणीला रेप केले, एका भावाने दुसऱ्या भावाला मर्डर केले, एकाने दावीदाच्या जी काय म्हणतात दासी होत्या ना, त्या पण बायकाच ना, त्या बाईला अवघ्या पब्लिकच्या समोर तंबू मारून रेप केली, सगळ्यांच्या समोर सूड घेण्याचा उद्देशाने. बायबल लोकांना काय वाटतं, हे सगळं जगामध्ये न्यूज मध्ये येतात नाही हो. बायबल आमच्या बाबांना या न्यूज मध्ये सगळं रेकॉर्ड करून ठेवले, तर काय नाही असं नाही, सगळं याच्यामध्ये पवित्र शास्त्र आहे. पवित्र शास्त्रामध्ये सगळं आहे. हे लोकांसाठी विचित्र वाटायला काय बोलायला सांगते, सगळं बायबल मध्ये आहे. कारण दावीद राजाने आपल्या मुलांना वळण लावली नव्हती. म्हणून आज तुम्ही तुमच्या मुलांना वळण लावा, डिसिप्लिन लावा. आता बघूया, आईनी आपला सूड उगवण्यासाठी मुलांचा कसा वापर करतात. हॅलो, आईनी आपली सूड उगवण्यासाठी कसं मुलांचा वापर करतात. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय, मार्क 6वा अध्याय, त्यामध्ये 17 पासून काय वचन आहे. मार्क 7:17 to 28 पर्यंत वाचायचं आहे. वाचूया. 6 मार्क 6 17 पासून. मार्क 6:17 पासून पुढे. आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया, तिच्यामुळे हेरोदाचे स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जबडून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते. एक मिनिट, स्टोरी बघा काय आहे. भावाच्या बायकोशी याने लग्न केलं. समजायला? भावाची बायको कोण असते हो? वहिनी म्हणजे काय, दुसरं नाव काय त्यांना? आई. घरातली बहिणी धीरांसाठी आईसारखं असते. कळालं? बरोबर आहे ना? आता इथं काय केले, बाबाच्या बायकोला हेरोद राजाने आणून घरात ठेवली. बघा, सख्या भावाची बायकोला घरात आणून ठेवली. आज लई कुटुंबामध्ये काळा बाजार सुरू आहे. नवरा ऍडमिशमेंट साठी असतो, पाठीमाग दुसरं सुरू असते प्रोग्राम. मी परत सांगतो, आत्मा बोलल्याशिवाय मी काही बोलत नाही. आणि या दिवसांमध्ये जे काय मी बोलतो, लोक पश्चाताप असं करायलात.
सोमवारच्या मीटिंग मध्ये 4 लोकांनी समर्पण केले, ज्या लोक कितीतरी वर्षापासून व्यभिचारामध्ये होते. ते म्हणाले, साक्ष दिले, सिस्टर समजत नव्हतं काय व्हायला लागले. त्या दिवशी रात्री गेल्यानंतर सगळ्या मोबाईल मध्ये सगळे नंबर ब्लॉक करून टाकले. नको त्या गोष्टी सगळ्या ब्लॉक करून टाकलो. नाही, हे सगळं मला नको, पाप आहे. आठवडे म्हणता मला समजा ना. आई झालो मी भरपूर लोकांची. आई मा कोण एकच वेळा बघितलं त्या मीटिंग मध्ये 1.5 तास. हालेलुया, देवाचा आत्मा. आणि इथं पण सांगालो, दाखवायची वेगळं, पाठीमाग वेगळं. बी केअरफुल. काय सांगते, हेरोदिया बावाची बायको होती, तर ह्यो बाबाने काय केला, बावाची बायकोला आणून घरात ठेवली. मग ह्याबद्दल बाप्तिस्मा करणारा योहान डायरेक्ट म्हटला, तू चुकीचं केलास. आता पण काय कुटुंबामध्ये लोक अशी आहेत, कुठं काय कितीतरी एका माणसाला कितीतरी बायका होत्या. आमचा नवरा केले की काय चालते, रोज एक पेंडल बांधा तुमच्या नवऱ्याच्या लग्नासाठी. समजायला, तुमच्या नवऱ्याच्या लग्नासाठी तुम्ही स्वतः रोज एक पेंडल बांधा, रोज एका पोरगीशी लग्न लावून द्या तुमच्या नवऱ्यांची. मुलींना सुद्धा अक्कल नाही. मला विचारतात या प्रश्न, माझा नवरा म्हणतो जुन्या घरामध्ये एका माणसाला कितीतरी बायका होत्या, मी केलं तर काय झालं. तू कुठल्या जगात आहेस? का तुझ्या घरामध्ये गोंधळ सुरू आहे? कारण तुला सत्य माहित नाहीये. बायबलमध्ये सत्य तुला समजेल, सत्य तुला बंधमुक्त करेल. ज्याला सत्य माहित असेल त्याला काय समजणार हो? तो म्हणतो बायबलमध्ये बघ, ह्याला एवढा नवरा आहे, त्याला तेवढी बायका आहे. आता मला सांगा, किती बायकांची लोभ स्पष्टपणे ह्या. आणि ती मुलगी पण म्हणते आणि नवरा पण म्हणतो, अगं बायबलमध्ये आहे की एक एक माणसाला किती बायका. आणि मला सांगते, होय की सिस्टर, बायबलमध्ये पण मी वाचलो. आता तुम्ही काय बोलू या लोकांना, काय बोलू? येशू एवढा पवित्र परमेश्वर आहे. बायबल म्हटले, दुसऱ्यांसाठी मनात विचार जरी आला, तुम्ही पाप करता, व्यभिचार करता. पूर्वी बाउंड्री ओलांडून जाऊन केलं तर पाप होता, आता विचार आला तरी पाप आहे. म्हणजे आम्ही कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे आता, कुठल्या जगामध्ये आम्ही आहे? पहिला जाऊन केलं, बाहेर जाऊन करायचं कुठं पाप, तर ते पाप होत. आता तसं नाहीये. तुमच्या डोक्यात जरी एखादा पुरुषासाठी, स्त्रियासाठी विचार जरी आला काहीतरी वाईट, तुम्ही पाप केला त्याच्या बरोबर. येशूने स्पष्टपणे शिकवलं. आम्ही कुठं आहे? आणि आमची बायका रोज नवऱ्याची लग्न लावायला बसल्यात. काय होते ते नवरा सांगतात, किती बायका असलं तरी चालते. होय की नाही? मी पण वाचलं, खरंच असं वाटते, अरे बाई व्यभिचार आहे हा, व्यभिचार. ह्या बाबा आपली बाबाची बायकोला घरात ठेवली म्हणून बाप्तिस्मा करणारे योहानाने बोलले. पुढे पण योहान त्याला म्हणत असे, तो आपल्या भावाची बायको ठेवावीस हे शास्त्र नाही. हा, पुढे याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना. कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाईल, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेईल. नंतर एक सोयीचा दिवस आला, तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गाल्ल्यातले प्रमुख लोक, असू दे या वाचून गेले की आपला टाइम जाईल. ओके, आता बघा, स्वतःच्या बाबाच्या बायकोला आणून घेऊ बाबा घरात ठेवला. तर माझ्यासारखे लोक असतात जे मुंडकं उडवलं तरी घाबरत नाही. हे बोलायला मी अजिबात घाबरत. सत्य ते सत्य, खोटं ते खोटं, काय कुणी असू दे, आय डोंट केअर. मग बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय म्हटले, तुम्ही तुमच्या भावाच्या बायको आणून घरात ठेवी हे उचित नाही, हे पाप आहे. आता राग कुणाला आला? हिरोईनला. हिरोईनला राग आला, माझ्याबद्दल बोलायला. यांनाच लय राग येते हो. कुणाला राग येतो जास्त? यांनाच. त्याला आला राग. ती वाट बघत होती कधी या बाबाचं मुंडकं उडवावं.
प्लॅन करत होती. एका दिवसात झालेल्या गोष्टी नाही आहेत हे. त्यानं कट रचून 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 त्याच्या नवऱ्याचा एक पोरगी होती त्याला, हे ह्याच नाही, पहिल्या नवऱ्याचा, भावाची बायको ना, म्हणजे भावाची मुलगी होती त्याला. मुलगीला आणि बायकोला दोघांना घेतला बाबा. ती आईने आपला सूड उगवण्यासाठी त्या मुलगीला डान्सर केली, असलं नाचायला त्याला शिकवली, असं नाचायला त्याला शिकवली. आणि वाट बघत होती कधी एक दिवस संधी आली की योहानाचं मुंडकं उडवायचं, कारण ह्यो आम्हाला पापी म्हटलं. काय म्हटले? पापी म्हटले, आम्ही चुकलो म्हटलं, हा आम्ही वाईट म्हटलं, याला मुंडकं उडवायचं, याला नाही ठेवायचं. शेवटी एवढं प्लॅन केली 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 शेवटी हेरोदाचा वाढदिवस आला. वाढदिवस राजाच्या म्हणले की सगळे राजे आले, मोठमोठे लोक आले, अधिकारी आले, सगळे पार्टी जोरात. पार्टी म्हणले की सगळे डिंचे करतात की नाही? आता पण आपले लोक लेव करतात. समजत नाही कुठं आहे, काय करायला आम्ही. चर्च मध्ये नाही ना आता डिंचे चालते, तर कसं उडी मारलं तरी. मी पण नाचतो, तुम्हाला माहित आहे. हसू नका, मी लई नसतो. मी खरं सांगायला तुम्हाला, रोज संध्याकाळी मी माझ्या पिल्ल्यांकडे असतो. मी माझ्या स्तुत्यामध्ये मी वेळीच आहे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. संध्याकाळी माझ्या मुलांच्या घरी जेव्हा मी असतो, मी युट्यूबवर गाणं लावलेलं असते. अशी माझी पिल्ला बसून बघत असतात, माझी डॉगीज. कोण? आमची डॉगीज. रॉटी आमच्या मोठ्याचं मोठा आहे. अशी मी इतकं उडी मारतो, मैं आजाद हूं, उडी मारून मारून मी असलं नाचतो माझ्या पिल्लांसमोर, माझ्या येशूसाठी. हालेलुया. डिंचक करू नका नाहीये, पण कोणाचा डिंचक तुम्ही करता हे इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. ही बाई आई आपल्या मुलीला आपला पाप केलेल्या गोष्टीचं सूड उगवण्यासाठी मुलगीला तयार केली. वाढदिवस आला, मुलगीला असं नाचायला लावली बेफाम. नाचली 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 मुलगी, शेवटी राजा खुश, आलेले लोक खुश. काय नाचली रे पोरगी, लहान पोरगी नव्हती, जवान होती. नाचली नाचली नाचली, शेवटी राजा खुश. म्हणला राजा, ए काय नाचली, तुला काय पाहिजे ते सांग, अर्ध राज्य एवढं मी तुला देतो. झालं, डायलॉग आलं. आता मुलगी काय म्हणते, यानं काय मागितली नाही, पळत पळत गेली आपल्या आईकडं. हे ऐकूया जरा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण मी असं सांगितलं तर मला सिस्टर काहीतरी बडबड आलं. बायबल म्हणता वाच. 24. हा. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, हा मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची. अशी म्हणलं असेल का? बाप्तिस्मा करणारा योहानाशी, बाप्तिस्मा करणारा योहानाचा शरीर मिळालं, ज्यासाठी मी वाट बघत होतो एवढं वर्ष, एवढा दिवस. काय म्हटली? आता तुम्हाला आणि मला कोणतरी म्हणून तुला काय पाहिजे, आम्ही काय करणार? काय पाहिजे ते मागणार की नाही? आता तुम्ही विचार करा, पोरगीला आपल्या आईने आपल्या बापासाठी कितपर्यंत तयार केली. मुलगीला काही सुचना, ते डायरेक्ट आईची आठवण आली, आईकडे पळत गेली. म्हटलं, आई काय विचारू, वेळ आली का? तू एवढं वर्ष श्रम केलीस ना, आता टाइम आला का? आता सांग मला, मी काय विचारू? आईने म्हटली, बाप्तिस्मा करणारा योहानाचं मुंडकं पाहिजे. काय पाहिजे? मुंडकं पाहिजे. मुंडी पाहिजे, मुंडी. बकरेचा नाही, माणसाचा, देवाचा पवित्र सेवकाचा, एक पवित्र व्यक्तीचा, एक अभिषिक्त सेवकाचा. जो अभिषिक्त सेवक येशूला बाप्तिस्मा दिले. काय म्हणलं? त्याचं डोकं पाहिजे. गेली पळत पळत राजाला म्हणले, मला ते डोकं पाहिजे. राजा घाबरला. 2 मिनिटं कसं देणार? काय सगळ्यांना माहित होतं हा पवित्र पुरुष आहे, संदेश आहे. घाबरला 2 मिनिटं, पण सगळ्यांच्या समोर बोललेल्या शब्दाला गाली पाडू नये म्हणून त्यानं काय केलं? आज्ञा केली, जावा मुंडकं उडवून आणा. आय थिंक 27-28. राजाने लगेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायास पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शिर चप्पल घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हालेलुया. एका सेकंड मध्ये जेल मध्ये जाऊन
ते मुंडकं उडवून, कारण ऑलरेडी झेलमध्ये ठेवले होते बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला. ते मुंडकं उडून प्लेटरमध्ये असं ठेवून विचार करावं, कप मध्ये चहा आणल्यासारखं ट्रे मध्ये घेऊन बप्तिस्मा करणारा योहानाचं मुंडकं ते ट्रे मध्ये घेऊन असं घेऊन आले त्या पोरगीकडे, आणि पोरगी आपल्या हातात घेऊन आपल्या आईकडे घेऊन गेली. कॅन यू इमॅजिन? एखाद्या तरुणीसाठी मुलगी एखाद्या व्यक्तीचं मुंडकं हातात घेऊन चालली. कुठपर्यंत त्या आईने वाईटासाठी त्या पोरगीला बनवली. समजायला? लई लोकांचं असं आई वडील आपल्या पापासाठी आपल्या मुलांना चुकीच्या गोष्टींमध्ये वाढवतात. आपल्या पापासाठी आपल्या चुकीच्या गोष्टींसाठी काय चमचे, आईचे चमचे, बाबाचे चमचे. समजायला? हे पाप करणार, चुकीचं करणार, मुलं बोलू नये, मुलं काय करू नये. आईने पाप केली, बाबाला सांगू नये. बाबाने पाप केलेला आईला सांगू नये. मुलांना बकर, तुला 500 देतो, तुला ड्रेस देतो, तुला चॉकलेट देतो, तुला गाडी देतो, तुला मोबाईल देतो, तुला हे देतो, खुश हो, तोंड उडू नकोस. समजायला मी काय बोलालो? कुठं चालले आम्ही? आणि एका तरुणीसाठी मुलगी किती क्रूर आणि किती वाईट असेल. व प्लेट मध्ये जसं चहा घेऊन गेल्यासारखं ते माणसाचं डोकं त्यामध्ये घेऊन चालली द्यायला. आपल्या आईपर्यंत घेऊन गेली. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रत्येकाचा हृदय चाळून बघतो, प्रत्येकाचा मनाचा विचार पारखून बघतो. आता ही आईचा विचार आणि हृदय चांगले आहे का? हो, चांगले आहे का? आता ह्या लोकांचं चांगलं होणार चांगलं? आम्ही कसं आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या मुलांना आज काय शिकवतो, आमच्या मुलांसाठी आम्ही आज काय करतो? कारण जे आम्ही करतो तेच आम्ही करणार. आम्ही काय पण करून काहीतरी करून काय चांगलं म्हणजे काय होणार नाहीये. हालेलुया. अजूनही काही तशीच आहे. त्यांना पण असं आपल्या मुलांसाठी चुकीचं शिकवलं. दुसरा इतिहास 22वा अध्याय, 22वा अध्याय 3 आणि 4. सेकंड क्रॉनिकल्स 22:3-4. सेकंड क्रॉनिकल्स 22:3-4. हा, दुसरा इतिहास 22:3 आणि 4. हा, त्यांची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती. हा, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे. अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्याला असा सल्ला दिला की त्यायोगे त्यांचा नाश झाला. हालेलुया, हालेलुया. आईच्या शब्दामुळे मुलगा बिघडून गेला. म्हणतात ना, मुलांना शिकवतात ना, ते चांगले नाही तर पाहुण्यांसाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी, पाहुण्यांसाठी मुलांना शिकवतात चुकीच्या गोष्टी. ते चांगले नाही तर हे चांगले नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांचा सल्ला ठेवायचा नाही, असं राहायचं नाही, तसं राहायचं, सगळं चुकीचे पडवायचं. या मुलग्याला त्याने असं चुकीचं शिकवलं, त्यामुळे त्याचा उद्ध्वस्त झाला, नाश झाला. रिपीट करूया, पुन्हा एक बार वाच. दुसरा इतिहास 22:3 आणि 4. हा, त्यांची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती. अहाबाचं घराणं कोण? इजबेल आणि आहाब, एक नंबर वाईट लोक. त्यांच्या चालचलणूक कसा होता? अहाबाच्या घराण्यासारखा होता. आणि हृदय पारखणारा, चालून बघणारा आमचा देव आहे. देव बघतो कोणाच्या आत काय शिजायला लागले. बाहेर बिर्याणी दाखवलं तर आत काय शिजायला लागलं देवाला माहित आहे. बाहेर हसून बोलत आत त्यांचे काय चाललंय देवाला माहित आहे. हालेलुया. कोणी देवाकडे लपून ठेवू शकत नाही. हा, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे. कोण सल्ला देत होती? दुष्कृत्य करण्यास, वाईट करण्यास. तुमच्या मुलांसाठी तुमच्या पोटामध्ये कायली व्हायला पाहिजे. समजायला? काय पण करू दे, कुठं पण पडू दे, काय पण जाऊ दे, येऊ दे, अजिबात नाही. स्वतःच्या आई आपल्या मुलांना, मुलगीला नाश करण्यासाठी, दुष्कृती करण्यासाठी त्याला पडवली, अशी त्याला पंडित केली त्या गोष्टीमध्ये. आज लय मुलं खोटं बोलायला भीतीच नाही. 1% पाणी पिले तर खोटं बोलतात. समोरच्याला समजणार सुद्धा नाही खोटं बोलायला म्हणून. लक्षात घ्या, देव कृपा पुरवतो 1-2 वेळा. आता एक गोष्ट आहे ना, एक मुलगा छोट्या घरात असतो. ब्रदर तुम्हाला सारखं सांगतो की एक्झाम देत असतात.
आणि छोटा मुलगा घरात असतो आणि आई वडील घरात असतात. त्याच्या पप्पांना बोलायला कोणतरी दारात ना माणूस येतात आणि माणूस पप्पा एक करे म्हणून हाक मारतात. तेव्हा पळत पळत बाबाकडे जातात. बाबा कोणते तर मला हाक मारायला लागले. तर बाबा म्हणते पप्पा नाही म्हणून सांग. मग तो जातो. मग ते येऊन म्हणतात तुझे पप्पा रे, पप्पा सांगितले पप्पा घरात नाही आहेत. पप्पा बोलले पप्पा घरात नाहीये. आतून येताना म्हणतो तसं मुलांना चुकीचं शिकवू नका. मुलांना वाईट गोष्ट. आणि मी परत सांगतो, ज्या मुलांच्या जीवनामध्ये चुकीचं बी तुम्ही पेरता ते एवढं वाईट होतं. माझे 3 लेकरं आहेत, 3 मुलं. माझ्या जीवनात मी फेस केलं असं काय गोष्टी नाही असं नाही, पण माझ्या लेकरांना कधी नाही. सगळी जीव की प्राण आहे, सगळ्यांवर प्रेम, सगळ्यांना बांधून ठेवणार. हे कशाने होतो? आम्ही करत बसायचं नाही त्याच्या मनामध्ये बी घालून या क्षेत्र आयुष्य तोंड पण बघणार नाही तर एकमेकांचे. ते काय सांगते, आईने वाईट करण्यासाठी आपल्या मुलग्याला पडवली, पंडित बनवली. तुम्ही कशात बनवाल असं तुमच्या मुलांना? तुमच्या मनात तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट कराल असं? हालेलुया, हालेलुया. विचार करा. स्पष्टपणे त्याच्या मनात त्याचा घराण्याचा उद्ध्वस्त झाला, नाच झाला. समजत नाही मी काय करायला लागलो. छोटं छोटं वाटते पण ते नाही, ते रूट्स आहे, ते पसरत जाते. बाहेर मला एवढं दिसते. आता नारळाची झाड बघा, आम्ही म्हणते किती छान बरोबर आलं की नारळ लागले, पांदे पसरले, पांदे कट करा. रूट्स काय होत असते हो, वर्षापण असं उचलून टाकते. हालेलुया. सो दुष्कर्म, वाईट गोष्टींचा जे रूट्स आहेत आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पेरू नका. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये त्याला अजिबात नको देऊ नका. जे आपल्या जीवनामध्ये गडा लागले त्याला मुलांच्या जीवनामध्ये जाऊ देऊ नका. ते शाप आहे, ते वाईट आहे. त्याला ब्रेक केले पाहिजे, त्याला नाश केला पाहिजे. बायबलमध्ये उदाहरण आहे, अब्राहमाने साराला घेऊन गेलेला. जेव्हा राजा विचारले ती कोण आहे, काय म्हटलं? इसाकाने पण आपल्या बायकोला घेऊन गेला. इसाकाने काय म्हटलं? इसाकाने पण सेम शब्द वापरला. कुणी तुला विचारले कोण आहे, बहीण म्हणून सांग. बाबाने बोलली होती तिच्या आईला. आता मुलग्याने पण आपल्या बायकोला सांगतो, कोण तर तुला विचारले कोण लागतो तो म्हणून सांग, बायको म्हणून सांगू नकोस. येते न काळात जे आम्ही पेरतो ना ते पुढे जाते. म्हणजे देवाची महान कृपा आपल्या जीवनामध्ये आहे की त्याद्वारे आम्ही ब्रेक करून चांगलं जीवन जगू शकतो. प्रभूमध्ये असून सुद्धा तेच रूट्स आपल्या जीवनामध्ये आहेत. त्याला प्लग करा, उपसा, त्याला उपसून फेका. वरचवर कट करू नका. मी बरंच सांगतो, कुठली पण गोष्टीला ना वरचवर ट्रिम केला ना लई वाढते, जास्त वाढते. असंच वाढायला. आमच्या गॅलरीमध्ये गुलाबाची झाड एवढं आहे, एकाच ना एवढं आहे. 10वा फ्लोअरवर आहे ती, किती 10th फ्लोअर. मी बघितले भरपूर लोकांची जमिनीवर गुलाब सगळे मरून गेले. 10th फ्लोअरवर एवढी ऊन लागतो तिथे, एवढा उंचीवर आहे, एवढं हाईट आहे. टेबल, डायनिंग टेबल आहे, डायनिंग टेबलचं वर अशी फुलं आले. समजलं? कशाने ट्रिम करतो मी त्याला कट करतो मी. नाही कट केले की वाढत नाही, कट केले की भरपूर वाढतात. सो पाप पण तुमच्या जीवनामध्ये चुकीचे रूट्स आहेत. त्याला उपसायचं, रूट सकट आणि पेकायचं. वरचं वर जरासं करतो, जरा कट केला ना जास्त, एक पांदी कट केलं 4 पांदी येतात. समजा विचार करायला सगळी होय नाही, असंच होते नाही. हा सत्य आहे, असंच होते. पूर्ण उपसून फेकायचं, काही ठेवायचं नाही. आणि पुन्हा त्याला कथ पाणी गाळत बसायचं नाहीये. सो देव प्रत्येकाचं हृदय पारखणारा देव आहे, प्रत्येकाचं मन चाळून बघणारा देव आहे. हालेलुया. आणि पुढे बघूया मी 1 शमूएल 4 अध्यायामध्ये, 1 शमूएल 14 अध्यायामध्ये ह्या ठिकाणी एलीचं उदाहरण आहे. एली हा याजक होता, बरोबर? एली याजक होता. पण एलीने आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकरांना कधीही वळण लावले नाही. हॅलो, एली आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना कधीही वळण लावले नाही. जे मुलं झोपल्यात तुम्ही पाहिजे ते मध्ये झोपू शकता, काय प्रॉब्लेम. झोपतील तर झोपून घ्या. हालेलुया. एलीने आपल्या मुलांना एक याजक असून मुलांना कधीही वळण लावले नाही.
ते मुलं एवढी बिघडलेले होते. एली कुठं असतात? चर्चमध्ये ना. एली याजक कुठं असतात? पास्टर चर्चमध्ये. आता चर्चमध्ये असणार पास्टर, त्याची मुलं, ते मुलं एवढी बिघडलेली होती, चर्चमध्ये बायकांना पण ते रेप करायचे. हॅलो, समजालं? जे बायका भक्ती करायला यायच्या यरूशलेमेपर्यंत, त्या बायकांना रेप करायच्या. जे यज्ञ म्हणून कापून टाकायच्यात ना मटण, त्याला कसं शिजवल्याशिवाय खायचं नाही. हे कच्चं त्रिशूल असायचं ना, ते असं बोक्सायच्यात, ते घेऊन खायच्यात. एक याजकाची मुलं, कळालं? याजकाची मुलं, पण त्यांना वळण लावली नव्हती. आज कितीतरी लोक आहेत, आम्ही चर्चला जाणार, आम्ही प्रार्थना करणार, आम्ही हे करणार, पण मुलांना मात्र डिसिप्लिन अजिबात लावत नाही. मुलांना वळण अजिबात लावत नाही. आणि ह्या ठिकाणी तेच आहे. पहिला सॅम्युएलमध्ये, पहिल्या राशीमध्ये 21, पहिला सॅम्युएल 4 अध्याय 10 to 18. कन्फ्यूज पहिला सॅम्युएल 10 अध्याय 4 अध्याय 10 पासून. फर्स्ट सॅम्युएल 4:10 पासून. थँक्यू जीसस. पहिला सॅम्युएल 4 अध्याय 10 पासून. हां. मग फलिस्ती लढले आणि इस्रायल पराभव पाहून सगळ्या बाबा डेराकडे पळून गेले. हां. त्यांची एवढी मोठी कत्त झाली की इस्रायलचे 30,000 पायदळ कामास आले. परमेश्वरच्या कराचा कोश हस्तगत झाला आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनास ठार झाले. त्याच दिवशी एक बेन्यामीनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला. त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती. तो तेथे आला तेव्हा एली रथाच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता. कारण परमेश्वरच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. या 11 जणांचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा हा हलकलो कसला त्याने विचारले. तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले. एली हा या समयी 98 वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. त्या मनुष्याने एलीस म्हटले, सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच. मी आज सैन्यातून पळून आलो आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, मुला काय समाचार आहे? त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने फलिस्त्यापुढे पळ काढला. लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळ आसनावर बसला होता. तेथून तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. हालेलुया. एलीची 2 मुलं जे पाप करत होते, वाईट करत होते, लक्षात घ्या, आम्ही जरी काठी दाखवून, छडी दाखवून मुलांना वळण लावत नाही, पुढे अशी परिस्थिती येते. परिस्थिती एवढी बिकट, या मुलांनी केलेले पाप, मुलांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे यांचं तरी शासन झालं, दोघे पण मेल्यात, त्याचे बाबा पण मेल्यात. सगळ्यात पण देवाचा कोश, द प्रेझेन्स ऑफ गॉड. आता आपण पवित्र आत्म्याच्या मध्ये उपस्थिती देवाची असते, पण पूर्वी तसं नव्हता. देवाचा कोश हा देवाच्या उपस्थिती दाखवायचे. देवाचा उपस्थिती असल्या ते कोश पण शत्रूने उचलून घेऊन गेले. 2 मुलं मेले. त्या ऐकले बाबा पण हाय त्या ठिकाणी खाली पडून मेला. कशामुळं? बाबांनी एली मुलांना वळण लावली नव्हती. वळण लावून मुलांना डिसिप्लिन केले नव्हते. मग तेच मुलं बिघडल्यात, एवढं बिघडल्यात, त्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळे कोश पर्यंत आला. मुलांचं नुसतं नुकसान झालं नाही, त्यांचा बाबाचा झाला. देवाचा कोश लोकांनी उचलून घेऊन गेले. छोटा असताना वळण लावा. ते लहान डिसिप्लिन तुम्ही लहानपणापासून जसं लावताना मोठं झालं की मुलं ऑटोमॅटिक शिकणार, त्यांना भीती असणार. लहान असताना काय केलं तरी चालते. लाथ मारलं तर आई असतात, केस धरून ओढले तरी आई असते. केस ओढली, लाथ मारलं तर आई काय म्हणत आहे? काय असते की बाळ आहे, बाळ आहे. लक्षात घ्या, डिसिप्लिन मुलांना पाहिजे, कुणी असू दे. एली की आपल्या मुलांना वळण लावली नाही. देवाने तुम्ही, मला वेळ नाहीये, 3ऱ्या अध्यायामध्ये मी वाचला, स्पष्टपणे सांगितलंय. देवाने स्वतः म्हटले
तू माझ्यापेक्षा तुझ्या मुलांना तू जास्त प्रेम केलास, कोण वळण लावत नाही? जे देवापेक्षा मुलांवर जास्त प्रेम करतात तेच मुलांना वळण लावत नाही. त्यांना भीती वाटते, माझ्या मुलांना मारायचं नाही, माझ्या मुलांना बोलायचं नाही, माझं मुलं कसतील, माझं मुलं रडतील, माझं मुलं दुखवतील. अजिबात नाही. त्यांना वळण लावलीच पाहिजे. देवाने त्याला स्पष्टपणे म्हटले, एलीला तू तुझ्या मुलांना वळण लावला नाहीस, माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर प्रेम केलास. चर्चमध्ये मंडळीमध्ये यरूशलेमेला वर्षातून एकदा बायका आहेत, त्या बायकांना रेप करायच्या. जोक आहे? जोक आहे का? आणि कुणी काय बोलू शकत नव्हते. याजकाचे मुले आहेत, त्या बायकांना त्यांनी कसं पण वागायच्यात, कुणी बोलू शकत नव्हते. कुठपर्यंत पाप वाढत जातं विचार करा. लई सिरियस मॅटर्स आहे. म्हणून देव म्हणतात, प्रत्येकाचं हृदय चालून बघणारा, कृत्य पारखून बघणारा देव आहे. तुमचं जीवन कसं आहे? आया तुम्ही कसं आहे? तुमच्या मुलांना काय काय करताय? आपली चुक दफून लपून ठेवण्यासाठी मुलांना पॅचवर करून चुकीच्या गोष्टीमध्ये कत्त पाणी घालत बसला तर काय कराल असा विचार करा. भरपूर उदाहरण आहेत. नाबोत आहाब यांनी पण काय केले? आहाबने अशी पाप केली, अशी गोष्टी केली. येझेबेल आणि आहाब, सर्वांना माहिती आहे, पहिला राजा 20 अध्याय 21 अध्यायामध्ये आहेत. एवढे पाप केले या लोकांनी, एवढं वाईट केलं देवाच्या लोकांविरुद्ध. जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडायला लागलं, वाईट घडायला लागलं, सगळं समजून येऊ लागलं, हद्द पार झालं, संपलं. आई पण वाईट, बाबा पण वाईट, सगळं वाईट. देवाने काय केले? अख्ख्या घराण्याचं उद्ध्वस्त केले. कोणाचं उद्ध्वस्त केले? अख्ख्या घराण्याचा. येझेबेला बरोबर आहाबची उद्ध्वस्त केले, सगळ्यांचं उद्ध्वस्त केले. कुणालाच देवपाने ठेवलेले नाही. हालेलुया. वेळ नाही आपल्याला. बघा किती लवकर 4:30 वाजून गेले. म्हणून मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायला लागलो, पटापट असं नाही आलं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चुकीच्या गोष्टी केल्या कारणाने आहाबने चुकीचा केला, देवाविरुद्ध वागला. तुम्हाला माहिती आहे 20 अध्यायामध्ये आहाबच्या विरुद्ध शत्रू आले होते. ह्याने काय केला? शत्रूंना दया दाखवला, शत्रूला कृपा दाखवला. देवाने म्हटलं मारून टाक. मारून टाकला नाही. मग देवाने काय म्हटलं? तू चुकीचा केला, तुझा नाश होणार. किंवा बाबा त्याला ऐकून काय त्याला दुःख वाटला नाही. पहिला राजा 21 अध्यायामध्ये आला घरी, तोंड काली घालून आला घरी. आपल्या घरी आल्यानंतर शेजारी बाग बघितला. माहिती ना, सांगितली एकदा, नाबोताची द्राक्षाची वेळ. किटकितनं बघितला, शेजारी माणसाचे, गरीब माणसाची द्राक्षाची एकदम छान असलेलं गार्डन आहे. ह्यो काय म्हणला? मला ते दे. माणूस आज देवाच्या गोष्टींबद्दल सिरियस नाहीये. त्या अध्यायामध्ये देवाने त्याला तडाखा दिली. देवाने म्हटले, माझं ऐक रे, माझं ऐक. तू काय करायला? शत्रूला मारायला तुझ्या हातावर तू त्याला जाऊ दिलास काय? तो तुझं उद्ध्वस्त करेल. इथं पश्चाताप केला नाही, इथं चिंता केल्या नाही किंवा रडला नाही. इथं आला शांत, आपला व्यवस्थित राहिला. पण नंतर तिकडे गेले योग विसरूनच गेला देवाने बोललेला शब्द. आज बरेच लोक अशीच आहेत. देव काय बोलत असते त्याच्या डोक्यात पण येत नाही. जेव्हा शेजारची जागा बघितली, म्हणता हा जागा मला दे. कशाला? कशाला मागितला? हा, जोरानं बोलत. भाजीपाला लावण्यासाठी. एक राजा, मोठा राजा, आहाब राजा, शेजारचा गरीब माणसाची जमीन पाहिजे, याला भाजीपाला नाही. राजा जाऊन भाजीपाला लावणार आहे त्याच्यात. चुकीचा माणूस जीव असतो ना, त्याच्या डोक्यात सगळं असलं शिजतात. काय पण शिजत, काय पण. आणि ह्यो बाबा म्हणतो मला ती जागा दे, मी भाजीपाला लावेन. तो म्हटला देणार नाही. माझं पूर्वजांचा जागा आहे, मी देणार नाही. देणार नाही म्हटले म्हणून राग आला. देणार नाही म्हटले म्हणून काय केले? रुसून घरी गेला. जेवला नाही, काय नाही, बसला. मग लोकांनी विचारले, बायको म्हणले, बाबा काय झालं रे तुला? का रुसलास? का तू शांत आहेस? का तू जेवणा? काय करू?
काही जागा दिली नाही. बस पडली का? हालेलुया. काय म्हटले? काय झालं तुम्हाला? का तुम्ही रुसला? काय तुम्हाला व्हायले? का तुम्ही जेवला नाही? का बिछाणामध्ये गपचूप पडला? राजा रुसून बिछाणामध्ये झोपलाय. बायकोने काय म्हटली? काय झालं? म्हटलं मला तो माणूस जागा दिला नाही. मेरी पाठी म्हणजे ते म्हटले काय झालं? तो आहे ना, तो मला जागा दिला नाही. मला भाजीपाला लावायला जमीन पाहिजे होते, हे ना मला दिला नाही. पण राणी हिरोईन बाई, फाईट करणारी बाई, 1 मिनिटात खुश. काय सांगता? असं झालं होय? मी बघतोच. उठा, जेवा, तुम्ही काय काळजी करता? मी घेऊन देतो तुम्हाला. तो पैशाने नाही म्हणणार, मी फुकट घेऊन देतो. हालेलुया. सगळं तुमचंच आहे, लक्षात घ्या. लोकांना वाटतं देव बघत नाही. देवाचा लक्ष प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाचं बरं वाईटांकडे आहे. परवा एक केस असंच झालं. प्रार्थना करे असं पश्चाताप म्हटला, मी रात्रभर झोपू शकलो नाही. सिस्टर म्हटलं तुम्ही बोललेलं वचन मला कानी घुमत होतं म्हटलं. कंटिन्यू हिलिंग मीटिंग मध्ये मेसेज ते म्हटलं ते टॉपिक मला कानात घुमत होतं म्हटलं. मला समजत नव्हतं काय व्हायला लागले मला. घरी गेले म्हटलं सगळं नको असलेले नंबर ब्लॉक करून टाकलो. देव बोलतो तुम्ही दुर्बीण लावून, तुम्ही चष्मा लावून, सिक्युरिटी गार्ड लावून कोण बदलत नाही. कोण बदलत नाही. लक्षात घ्या, बदलणारा देव आहे. फक्त देव आहे. जेवढं तुम्ही असं बघत बसणार तेवढं स्वतःला त्रास करून घेणार. बी फ्री, बी फ्री. मी तर सगळ्या बायकांना एकच सांगतो, निर्माण करता परमेश्वर तुमचा पती आहे, त्याच्यासाठी नठा, त्याच्यासाठी जगा. तो पती आहे. बायबल काय म्हणते? तुझा नवरा मी आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतात? तुझा नवरा मी आहे. आता असं म्हणू नका माझा नवरा देव कसं होणार. जगातला प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा नवरा येशू. बोलो तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो, मंडळीचा मस्तक येशू आहे. मंडळी हा देवाची नवरी आहे. तर मंडळीमध्ये पिल्ल्या असू दे, टेल्या असू दे, मोठ्या असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, तिथं काय बघत नाही. नवरी माझी नटली, वेळ आली मला घेऊन जायची, बाबा येणार उचलून घेऊन जाणार. दॅट्स इट. ही देवाची योजना आहे. पण इथं काय सांगतात, ही बाईने अशी काय काय केली, त्या माणसाला मारून टाकले, जमीन घेतली, सगळं केली. यांना वाटलं कोण बघत नाहीये, आम्ही जे काही करायला कोण बघत नाहीये, कोणाला काय दिसायला लागले, आम्ही आमचा अधिकार. आणि एवढ्या प्लॅनिंग ने मारून टाकले. दुष्ट लोकांना लय प्लॅनिंग, छान छान प्लॅन्स येतात. दुर्जनांचे प्लॅन्स लय छान. हॅलो, अनुभव नाही घेतला कधी? दुर्जनांचे प्लॅन्स एक्सपर्ट्स असतात. कुणाला खानोखान खबर लागणार नाही आणि काय प्लॅन करायला, काय योजना काढत, कुणाला समजणार नाही. इतकी पंडित असतात या लोक, एक्सपर्ट्स. ही बाईने काय केली, उपवासाचा दिवस नेमायला लावली, लोकांना बोलवायला लावली, नाबोताला बोलायला लावली. तिथे त्याला वरती बसायला सांगितले, एकदम स्पेशल सीट त्याच्यासाठी. का राजाला जागा दिला नाही. समजायला काय बोलायलो? हा, तुम्ही म्हणा सिस्टर आणि काय ऐकायला आलो तुम्ही आज, काय ऐकून आलं? मी बाबा जे देतो तेच बोलणार, मी माझ्या मनाचं कधी बोलत. लोक म्हणाले त्या माणसाला स्पेशल, एक गरीब माणूस, एक साधा माणूस उपवासाचा प्रार्थना नेमायला लावले, त्या बाबाला वरती बसवले आणि कोट साक्षी उभा केली. ह्याच्या विरुद्ध कोट बोलायला सांगा, यानं कोट केला, लबाड केला, काहीतरी कोट साक्षी. आणि तो चुकीचा केला म्हणून सगळ्यांना समजला, दगडांना मारा. पहिला बोलतो ना, चुकीचं केलं की कसं मारायचं. तो कसं मारत असतील वो माणूस. हा, एक दगड मारून, एक मोठं उचलून डोकं टाकलं की माणूस मरतो. हे तसं नाही, सगळ्यांनी दगड उचलायचे, त्याने मारायचं, मरूपर्यंत मारायचे. दगड दगड, बापरे. दगडांना मारून मारून असं करून नाबोतला मारून टाकली. मग बाई घरी गेले, राजा जा 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 जा, बाजी लावू जा, आता मी कथपाणी घेऊन येतो. तुम्ही इकडं
कत्त पाणी भाजीचं बघायला बाबा तिकडं पण काय तर तुमच्यासाठी कत्त पाणी तयार करायला. हालेलुया. काढूया पहिला राजे 21 अध्याय. पहिला राजे 21 अध्याय 20 पासून आपण पुढे वाचन वाचूया. फर्स्ट किंग्स 21 20 to 29 पुढे वाचन वाचूया. पहिले राजे 21 हा. 20 पासून पुढे. हा. अहाब एलियाला म्हणाला, माझ्या वैऱ्या तुम्हाला गाठलेस काय? बघा, सत्य बनायला कोण असतात? वैरी. पाप करू नको रे म्हणले की वैरी. हा. तो म्हणाला, होय मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावं म्हणून तो आपल्याला विकून टाकले आहे. लक्षात घ्या, देवाच्या दृष्टीने वाईट करण्यासाठी लोक स्वतःला विकलेले असतात, पापाला विकलेला असतात. चुकीचा करून स्वतःला विकलेला त्यांना देवाची भीती वाटत नाही. तर ते ऑलरेडी विकल्या, त्यांना काही वाटत नाही. एक लेकरू मला मेसेज टाकत असते रोज, मी तुम्हाला सारखं म्हणतो, ते टाकत असताना मला पिक्चर देव दाखवत असतं. मी त्याला काय रिप्लाय देत नाही सध्या जास्त. ती एवढं खुशी खुशीने मला टाकत असते सगळं, असं झालं सिस्टर, तसं झालं सिस्टर, असं गेले सिस्टर, तसं गेले सिस्टर. मला पिक्चर दाखवत असते देव इथं काय करायलात, ती कुठं गेल्यात, काय करायलात आणि ह्याला काय सांगायला लागल्यात. समजायला समजायला A to Z ही मेसेज मी वाचत असतो मोबाईल मध्ये, पण मला पिक्चर दाखवते काय काय आहे आणि हे काय बोलायला लागल्या, त्या विचारायला काय माहित नाही, ह्याला कसं फसवा लागल्यात. डायरेक्ट मला देव बाबा सगळं दाखवत असतात. मी काही त्याला सध्या बोलत नाही. ओके, थँक्यू, ओके, गॉड ब्लेस यू, एवढंच बोलतो. मी काय सांगते, या लोकांनी दुष्कर्म करण्याचं स्वतःला विकलेलं आहे. जो व्यक्ती वाईटासाठी स्वतःला विकतो, याला भीती असेल का? असते का भीती? कधी कंट्रोल होते आपल्या पापांवर? जेव्हा मनामध्ये भीती आहे देवाची जरा जरी. जे स्वतःला ठेवल्यात बाजारात विकायला, भाजी ठेवल्यासारखं, त्यांना भीती असते? त्यांना काय वाईट वाटतो? काही वाटत नाही, काही वाटत नाही. काय म्हणलं देवानी? देवाच्या सेवकांनी बोलले, अरे तू तरी स्वतःला विकलास, तू दुष्कर्मासाठी, वाईट करण्यासाठी. तुला भीती वाटत नाही, तुला काही वाटत नाही. पुढं पहा, मी तुझ्यावर असे आरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. बघा, पहिला शाप कोणावर आलं? आपण ना व्हेरी स्पेसिफिक पॉइंट्स वाचताना क्लिअरली वाचले पाहिजे. इझिली सॉफ्ट टाईप काय सांगितले त्या वचनामध्ये? तुझी मी दुवा उडवेन. पहिली गोष्ट काय म्हणला? साधं नाहीये ते. गल्ली दुकान मध्ये दाखवतो रे तुला, मी दाखवतो रे. बाबा म्हणाला, बाबा. जे लोक आगाऊपणा करतात त्याला भीती नाही ना वाटतं मी चुकलो, माझी बायकोला काय माहितीये, माझ्या नवऱ्याला काय माहितीये, माझ्या मुलाला काय माहितीये. बाबा कत्तपणे तयारी करायला. काय म्हणाला? दुवा उडवेल, दुवा तुमची. पहिला हल्ला मुलांवर. आता वाच, रिपीट करते पुन्हा एकदा. पहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की, पहा मी तुझ्यावर असा अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल. तुझा पहिला दुवा उडेल आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. उच्छेद करीन. तुझी मुलं कुठं पण त्याला मी मारून टाकीन. पाप करताना लोकांना भीती वाटत नाही. देव म्हणतो पहिला तुझ्या मुलांना मी बघेन. कुणाचा? आता लोकांचा डायलॉग माझ्या मुलांसाठी करतो म्हणतात ना. काय म्हणतात? माझ्या मुलांसाठी करतो, माझ्या मुलांसाठी जगतो, मुलांसाठी मी करायला लागलो. बायबल काय म्हणते? उच्छेद करीन पहिला तुझा, नंतर तुझ्या मुलांचा. किती क्लिअर देवाचं वचन आहे. आज आम्ही कुठं फसवून घेते स्वतःला. बायबल किती स्पष्टपणे म्हणते, लोकांना नुसतं माहितीये ते तुला आशीर्वादित करणार, मागा म्हणजे मिळेल, डोखा म्हणजे उघडेल, शोधा म्हणजे सापडेल. हे पण बाबा टोकतो सगळ्यांना. देव सोडत नाही कुणाला. म्हणून म्हणतात प्रत्येकाचा हृदय चाळून बघणारा, मन पारखून बघणारा तो देव आहे. पुढे, तू मला संताप आणला आणि इस्रायल लोकांना पाप करायला लावले. एक मिनिट, काय म्हणलं देव बापाने? मला संताप आणलास, तू जे काम केलास, मला त्रास दिलास.
कुठला मनुष्याचा शब्द नाही आहे, कुठला मनुष्याचा शब्द नाही आहे. लोकांना वाटतं मी का पाप केले की तुझं काय जाते. योगाने विचारलं देवाला, मी पाप केले की तुझं काय जाते. बाबा म्हणतो मला संताप आणलास रे, मला संताप आणलीस तू, मला त्रास दिला तुम्ही. जेव्हा देव आपल्या लेकरांसाठी अभिमान बाळगतो, देवाच्या लेकराने त्याच्या विरुद्ध वागले, देव काय म्हणतो, तुम्ही मला त्रास दिला, मला संताप आणला तुम्ही. पुढे इस्रायल लोकांना पाप करायला लावलेस, यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र येराबाम व याचा पुत्र बाशा यांच्या घराण्याप्रमाणे करीन. ते पहिल्या लोकांना शासन केलं देवाने. नुसतं तुम्ही मला त्रास दिला नाही, माझ्या लोकांना पण पाप करायला लावला. चुकीचं उपवासाची पार्टी प्रार्थना करायला लावली, लोकांना बसवले, लोकांना दगडमार करायला लावली, निर्दोष माणसाला मारून टाकायला लावलं. केलं की नाही तुम्ही? देव बघत नाही, देव बघत नाही. आपला तोडका सुखासाठी किती लोकांना तुम्ही उद्ध्वस्त करता, देव बघत नाही. देवाचं लक्ष नाही, देव सगळं बघत आहे. पुढे इस्रायलीविषयी परमेश्वर असे म्हणतो, हा, इस्रायलाच्या तटाजवळ इस्रायलीच पुत्री खातील. कोण खाते? इस्रायली राणी, वाईट बाई, द वर्स्ट पर्सन इन बायबल. त्या बाईचा प्रकटीकरण मध्ये पण आहे. त्याला म्हणलं दे बाबाने तुला बिछाना खेळून टाकतो मी तुला. एवढी वाईट बाई आहे ती. काय म्हटलं देवाने, तुला बिछाणामध्ये किळून टाकतो म्हणलेला त्या बाईला. त्याची मांस पुत्र खातील. खाल्ली की नाही हो? खाल्ली की नाही? ते सांगितलं होतं की पण तुम्हाला संदेश. एक राजा आला, बाईवरती पेंट लावून, याला ओळखू नये म्हणून नटून खिडकीतनं बघत होती. मग कालनं त्याने विचारला, बाबा तिथं कोण आहे रे साईडला, माझ्या पक्षाची कोण आहे? तर राणीची सेक्युरिटी गार्ड. कोणाची झाली आता? दुसऱ्यांची. मी आहे. ते काय म्हणल्या, वर्ण ढकलला त्याला, वर्ण त्या बायला ढकलून दिली. ती वर्ण काली अशी पडली जमिनीवर, त्याचा रक्त भिंतीला लागलं, सगळ्याचं स्प्रिंकल. तोपर्यंत देवाचा सेवक गेला, त्या बाईच्या शरीरावर असा पाय ठेवला, असं त्याला राखला आणि निघून गेला. आत गेला. जेवून येऊन बघतात बाईचे नुसतं हाडं होते, मांस नव्हता, रक्ताची ड्रॉप नव्हता. समजायला? रक्ताचा ड्रॉप नव्हता, मांस नव्हता, फक्त हाडं होतं. तर माणूस जेवायला किती वेळ घेतील हो? किती तास जेवतील हो? हा, किती तास? राजे म्हणे गोगे 3 तास. लई खुशीनं इझेबेलला मारून टाकलं. 3 तास. एक एक्झाम्पल. हा, शाही जेवण असतं ना राजांची, असं करून इकडं करून तिकडं करून बसून गप्पा मारून काय केलं ते 3 तास म्हणा हो. जेव्हा परत आले ना, बाईचा एवढा मांस आहे ना, एवढा ड्रॉप रक्त आहे, भविष्यवाणी आहे. कुत्रं खातील. त्या बाईचं मांस कोण खातील? सगळ्यांची मांस कोण खातात? सगळ्यांची मांस कोण खातात? नाही मग आमची कोण खात नाही. काय बोलायला सिस्टर? कोण खातात? किडे खातात. हा, घाबरू नका. मिठीत ना आला, मिठीत केलं, मिठीत जायचंय. पुरून ठेवल्यानंतर काय होतं? किडेच खातात, किडेच खातात. पण ह्या बायला टाइम नाही. असं जाऊन जेवण बाहेर येऊपर्यंत फिनिश. कुठे यायचे ते? कुत्र्याच्या पोटात. प्रॉफेसी आहे. देवाचा शब्द कधी व्यर्थ जात नाही. ते जे बोलतो ते पूर्ण करणारा देव आहे. पुढे अहाबाचा जो कोणी नगरात मरेल, हा, त्याला पुत्री खातील. हा, व जो कोणी रानावनात मरेल, त्याला आकाशातील पक्षी खातील. हालेलुया. झालं तसंच. पुत्री खाल्ल्यात, पक्षी खाल्ल्यात, अख्ख्या घराण्याचा उद्ध्वस्त झाला. देव हृदय पारखणारा देव आहे, चाळून बघणारा देव आहे, प्रत्येकाचा आचार विचार बघणारा देव आहे. आमच्या चूक दडून ठेवण्यासाठी मुलांना बलीचा बकरा करू नका. आपल्या कुटुंबासाठी एक आशीर्वाद बना, शाप होऊ नका. जे आम्ही करतो ते आमच्या पुढच्या पिढीसाठी आशीर्वाद व्हायला पाहिजे, यांना शाप होऊ नये, वाईट होऊ नये. आम्ही जे काही करतो आमच्या लेकरांसाठी एक ब्लेसिंग असायला पाहिजे. देवाने म्हणायला पाहिजे तुझ्या आई बापाने अशी केले रे. कारण तिला म्हटले ना, तिला काय म्हणले पौलाने,
जे विश्वास तुझ्यात आता आहे ते पहिला तुझा आजीच होता, ते तुझ्या आईत आला, आता तुझ्यात आहे. किती छान साक्षी. काय म्हणलं? पहिला तुझा आजीत ते विश्वास होता, मग तुझ्या आईत ते विश्वास आला, आता ते तुझ्यात विश्वास आला. असा आमच्या जीवनाचा साक्षी पाहिजे. आमची मुलांना, आमच्या नातूंना पहिले देव पाहिजे तुझ्याची काय विश्वास नाही होती. हालेलुया. काय माझी तर मुलांना असं म्हणणार, आटोबाप होते ते म्हणणार. हालेलुया. खरंच आहे, आटोबापच आहे. कुठं पडले की कुठलंच कुठलं. आता मला लय कुठं आले तिथे आवाज येईना कुणाचा. हालेलुया. एक एक चुकीच्या गोष्टींसाठी जे काय आम्ही सल्ला घेतो, करतो, किती आमचं नुकसान करतो. आहाबला देवाने म्हटलं तू दुष्कर्म करण्यासाठी स्वतःला विकलास. पुढे अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. हा. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वरच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते. हालेलुया. हालेलुया. बायकोच आहे कोण ह्याचं एवढं दुष्ट कुणी झाले नाही म्हणतात. बायकोच दुष्कर्म करून स्वतःला त्याने विकला. काय विकला? स्वतःला विकला. किती पैसे मिळाले? अख्ख्या कुटुंबासाठी उद्ध्वस्त मिळालं. बायकोचं मांस मस्तपैकी कुत्र्याने पार्टी केली. किती छान पैसे बघा, स्वतःला विकले दुष्कर्म करण्यासाठी. अहो जीवन खूप छान आहे, खूप ब्लेस्ड आहे. लई गडबड करून उलटपालट करून लई मिळवण्यापेक्षा समाधानाने थोडं मिळवा. आनंद आहे, शांती आहे, बरकत आहे. इकडं पण पाहिजे, तिकडं पण पाहिजे. याला लुबाडतो, त्याला लुबाडतो, सगळ्याकडे पसवतो. काही नाहीये त्या ठिकाणी, काही ब्लेसिंग्स नाहीये. प्रभू मध्ये स्थिर उभा राहा आणि बघा आपल्या कुटुंबासाठी मुकुट व्हा. त्याने दोन प्रकारची बायका आहे. एक बाई आहे आपल्या नवऱ्यासाठी मुकुट आहे. सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते, काही होत आपल्या घराला पडू देत नाही. तर ज्या ज्या बायका घर बांधले त्यांना विचारा त्यांचा स्टोरी जीवनात काय काय करून आल्यात. किती बायका आहेत तुमच्या जीवनात काय समस्या झाल्या नाही तुम्ही आतापर्यंत संसार करून सुखाने आला म्हणणारे कोण आहेत का? एक तरी हात, एक तरी हात. माझ्या जीवनात काही समस्या आल्या नाही, मी एकदम सुखाने संसार करत आला. आहेत का कोणतरी? हा एक तरी. का? ते सद्गुणी म्हणून टिकल्यात. ते टिकल्यात म्हणून सद्गुणी झाल्यात. ते टिकल्यात म्हणून सद्गुणी झाल्यात. ते आपले घर बांधतात. मूर्ख स्त्री आपल्या नवऱ्याला काय आहे? हाडच सडवणारी आहे. त्याची बायको मूर्ख आहे, त्या नवऱ्याचं हाडच सडतातच. ते कुठं पण जाऊ दे, त्याला काही करायला लागत नाही. आम्ही कोण आहे? जे बाबा म्हणतो मी हृदय चाळून बघणारा देव, मन पारखून बघणारा देव. आज आमचं हृदय, आमचं मन कसं आहे? योबाल इथं आहाबसाठी म्हणतात, हे ना दुष्कर्म करण्यासाठी आपले बायकोच ऐकून विकला. मी तुम्हाला 1000 वेळा सांगते, घरामध्ये एखादा व्यक्ती चुकत आहे दुसऱ्याने थांबवा. समजालं? एखादा व्यक्ती चुकत आहे दुसऱ्याने थांबवा. अननिया सफेरा दोघांनी स्कीम केली ना, मस्तपैकी प्लॅन केली. पहिले त्याला कुणी मागितलं नाही विकून आणा म्हणून. मागितलं होते कोण सांगितलं त्यांना? हा, नंतर वाचा प्रेषित 5 मध्ये. त्यांना कुणी बोलले नाही जमीन विका, पैसे आणून द्या, काही कुणी बोलले नाही त्यांना. यांचं मोठं पण होतं, आम्ही पण काहीतरी करतो. स्वतः गेले, विकले, हळूच नवरा बायको डिस्कस केलं. सगळं कशाला द्यायचं? जरा ठेवूया की आपल्या मुलांना. कुणासाठी ठेवतात? कुणासाठी पाप करतात? कुणासाठी इकडे तिकडे करतात? मुलं मुलं मुलं. यांना माहित नाही यांच्या गोष्टी मुलांना कुठे घेऊन जातात. यांनी काय केले? थोडंसं मागे ठेवल्या आणि पहिला नवरा एंट्री मारली, घेऊन आल्यात. एवढंच काय रे बाबा तू आणलेला? हो एवढंच. पेत्राने एकच म्हणले, तू तुझ्याकडे होता तोपर्यंत तुझा होता, विकल्यानंतर ते देवाचं झालं नाही काय? तुझा होता, विकलास का? जेव्हा देवासाठी पण विकलास तर पूर्ण का देत नाहीस? का देत नाहीस? जर पूर्ण द्यायला होत नाही, विकू नकोस, ठेवून घे तुझं तुझ्याकडं. किंवा विकलास तू का? देवाचं म्हणणं आणूच नकोस. काय केले शासन? सगळ्या बुद्धवस्त. तो मेला, थोड्या मिनिटांनी बायको आली हिरोईन.
त्याला चान्स दिले देवाने. काय बाई एवढ्यालाच विकला होता का? काय म्हटलंय? एवढ्यालाच विकला होता का? होय 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 एवढ्यालाच विकले. हा, संधी मिळाली सत्य बोलायला. कुटुंबाला वाचवायचं आहे. लक्षात घ्या, नवरा जरी चुकला बायका उभा राहा. बायका जरी चुकले नवरा उभा राहा. बांधा घराला साथ देऊ नका. तू जन्म या पापात नको. हा? पापात नको तू जन्म या. हा, पापात झालं थांबवा त्याला. तू चाललास बाबा, तुझी गाडी चुकीच्या ट्रॅकवर आहे, मी नाही आहे, तू जा. एकटं जाऊन दडका मारून परत येणार, जाणार नाही पुढं. बाईक चालली चुकीच्या ट्रॅकवर, नवऱ्याला थांबवा. हालेलुया. मी पण साथ देतो, दोघे जाऊया. नाही, आणि फिरून फिरून मुलांसाठी करतो, मुलांसाठी करतो. हे बंद करा डायलॉग. हालेलुया. मुलं तुमचं काढू शकणार नाहीत असले, देव काढू देणार नाहीत असलं काय. सगळं उद्ध्वस्त, सगळं लोकसान, सर्व वाईट. हालेलुया. म्हणून देव म्हणतात हृदय पारखणारा देव आहे. बरेच लोकांनी आपल्या मुलांसाठी काय काय साठवून ठेवलं. तो म्हणते मी तुम्हाला घेणारच. इथं एसी पण बंद केलंय, तिकडं सुरू आहे का? तिकडं बंद आहे. ओके, फॅन पण बंद आहे. हालेलुया. हिजकिया राजा एक चांगला व्यक्ती होता, बरोबर आहे ना? हिजकिया राजा चांगला व्यक्ती, देवाच्या बयामधला माणूस, देवाच्या बयामध्ये राहणारा माणूस, प्रार्थनेतला व्यक्ती, देवाचा आज्ञा पालन करणारा व्यक्ती. पण ज्यावेळी हिजकिया राजाने मरणातून वाचले, बरोबर आहे ना? माहिती आहे सर्वांना. 15 वर्ष देवाने त्यांना आयुष्य वाढवून दिले. ऍक्च्युअली त्यांना कॅन्सर झाला होता. हिजकिया राजाला कॅन्सर झाला होता. ज्यावेळी हिजकिया राजाला देवाने म्हणलं तू मरणार आहेस, सेवकाच्या द्वारे बोलले ना सेवकाच्या द्वारे. बघा, आपल्याला वेळ नाही सगळं रेफरन्स वाचायला, तो शॉर्टकट मी सांगते, तुम्ही नंतर वाचा. यशाया 38 अध्यायामध्ये, आयझाया 38 मध्ये आहे. ज्यावेळी यशाया आजारी पडला, देवानी हिजकिया आजारी पडला, देवानी यशायाला पाठवले संदेशाला. म्हणजे तू जा आणि माझ्या सेवकाला अमुक अमुक गोष्टी सांग. त्याने गेला त्या ठिकाणी. त्याने म्हटले तू मरणार आहेस, नीट नेटकी कर, निर्वाह कर. सर्व घराची सगळं सेटल करायला सांगितले, कारण देवाने म्हटलं तू मरणार आहेस. जेव्हा त्याला समजलं मी मरणार आहे, त्यानं काय केलं? भिंतीकडे फिरून तो रडत होता. तो सेवकाला काही बोला नाही, यशाला काही म्हटलं नाही, असं का रे बाबा माझ्यासाठी प्रार्थना कर, काही नाही. तो भिंतीकडे असं फिरवला आणि रडला. ते रडलेलं देवाने बघितले. माहिती आहे ना सर्वांना गोष्टी. आणि यशाया संदेशाने जरा पुढे गेल्यानंतर परत देवाने त्याला दर्शन दिले. म्हटलं तू परत जा, माझ्या सेवकाला सांग मी तुझी प्रार्थना ऐकलेले 15 वर्ष आयुष्य मी त्याला वाढवून देतो. जेव्हा 15 वर्ष आयुष्य वाढवून दिले, बरं झालं, मरणातून वाचला. मित्र आल्यात भेटायला, पार्टी करायला आल्यात, गिफ्ट घेऊन आल्यात. सगळ्यांना आपलं बाबा खुशी खुशीने सगळं दाखवलं, हे ते खुशीने एवढा हरकून गेला की नाही, लय खुश झाला, सगळं दाखवला. मग 39 चॅप्टर मध्ये, यशायामध्ये 39 अध्यायामध्ये जेव्हा ह्यो व्यक्ती मित्र आला त्याला भेटायला, सगळ्यांना दाखवला, तेव्हा देवाचा वाणी परत आला. तेव्हा सेवकाला म्हणले बाबा हे जे लोक आल्यात कोण आहेत रे? माझे मित्र आहेत, मी मरणातून वाचलो ना म्हणून पार्टीची घेऊन आल्यात. काय घेऊन आलात? पार्टीची. येतात ना हो, ती पण बिस्किट दे, पार्टीची जिंदाबाद. किती ब्रँड, किती काय. हे ना खुशीने एकदम हरकून सांगितलं, मी बरं नव्हतं ना, मी आजारी होतो ना, म्हणून माझा मित्र भेटायला आला. मग त्याने म्हणलं मग काय केलं त्रिनी, काय काय दाखवलं तुझ्या घरात? बाबा सगळं दाखवलं नाही असं काहीच नाही. देवाच्या सेवकाने म्हटले तू मूर्खपणा केलास. काय केलास? मूर्खपणा केलास. 29 यशाया 39 काय म्हणला? तू मूर्खपणा केलास, तू लय वाईट केलास. जे तू दाखवलास ते तुझे सगळे लुबाडून नेतील. ओके.
आता तिथून पुढं वाच. आपलं वचन आहे 5 4 4 5 वाच. हो. मग त्याने विचारले, त्याने आपल्या घरात काय काय पाहिले? यशाया 39 अध्याय. यशाया 39:4 हा वाच. मग त्याने विचारले, त्याने आपल्या घरात काय काय पाहिले? हा हिजकियाने म्हटले, माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले. सर्व काही बघितले बाबा. देवाला सेवा करायला म्हणतात मी सगळं दाखवलं. बघ किती चांगले मित्र आहेत माझी. पार्टीची घेऊन आले सगळं दाखवले. पुढे त्यांना माझ्या भंडारगृहातले हा. दाखवले नाही असे काहीच नाही. काहीच नाही, सगळं दाखवलं. इन अँड आउट सगळं दाखवलं. हा तेव्हा यशिया हिजकियाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक. पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे हा व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेवले आहे हा. ते सर्व बाबेलाच नेण्यात येईल. काही शिल्लक राहणार नाही हा असे परमेश्वर म्हणतो. हा जे पुत्र तुला होतील, एक मिनिट. हा तुझ्या पोटी निर्माण होतील, हा त्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील. एक मिनिट. हिजकिया जेव्हा आजारी पडला त्याला मुलं नव्हते. हालेलुया. जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला मुलं नव्हते. त्यानंतर देवाने कृपा करून 15 वर्ष आयुष्य वाढवून दिली. बरं झाल्यानंतर जेव्हा ह्या जासूद लोक आले त्यांना सगळं दाखवलं तेव्हा देव म्हणल्यात, तू जे केलास मूर्खपणा केलास. तू जे साठवून ठेवलास, तुझं पूर्वजांनी जे साठवून ठेवल्या ते सगळी हे लोक येऊन लुबाडून नेतील. कधी? तुझ्या पोटी तुझे मुलं होतील. तुझे मुलं जन्मल्यानंतर त्या मुलांच्या दिवसांमध्ये हे लोक अशी करतील. आता या बाबांनी मुलांसाठी काय संग्रह करून ठेवले? मुलांसाठी आई बाबांनी काय तर साठवून ठेवायला पाहिजे ना. काय साठवून ठेवलं आहे बाबांनी? शाप. बिचारे मुलं जन्मायचे आहेत अजून. मुलं असून जगात यायचे आहेत ऑलरेडी. यांनी शत्रूचा शाप साठवून ठेवली. कशासाठी? पाकलीची आणली, सगळं दाखवली. हा आम्हाला समजत नाही मी काय करू. आम्ही म्हणतो मुलांसाठी करायला लागलो, मुलांसाठी करायला लागलो. आम्ही जे कृत्य करायला लागलो ते त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे का शाप आहे? विचार करा. विचार करा आम्ही काय करायला लागलो ते. मला माहित नाही आज कोण प्रेरला येणार आहे काय हे, परत लक्षात घ्या. कुणी डोक्यात असं आणू नका आम्ही येणार आहे म्हणून सिस्टरने मेसेज सांगायला अजिबात नाही. 4 तास बसलो होतो, रात्रभर मी बसलो प्रेयरला. ते वेगळं, ते येण्याच्या आधी पण सकाळपासून प्रेयर मध्ये आहे. दिवसभर काम असते, तिकडे तिकडे करतो, फोनवर फोन असते, कोणाकडे मेसेज असते, सुरू असते. तरी पण कंटिन्यू बाबाकडे इकडून बॅबल घेऊन जातो, परत इकडे जातो, परत इकडे बसतो. आज सकाळ तसंच कंटिन्यू. बाबाने दिल्याशिवाय उठून येत नाही मी, अजिबात येत नाही. स्पष्टपणे म्हटलं जे मुलं व्हायचे आहेत अजून जन्मलेले पण नाहीये. आणि बाबाचं आयुष्य किती आहे? 15 वर्ष आहे, जास्त नाहीये. समजायलंय का? मुलातून जन्मायचे आहेत. बाबाला आता जरी देवाने आठवण केली परत मुलं झाले, 1 वर्ष गेले पोटात, गेले 1 वर्ष पोटात, 15 मध्ये 1 गेलं. आता मुलं केवढी मोठी असतील बाबा मरूपर्यंत. कॅन यू इमॅजिन व्हॉट आर यू डुईंग? काय तुम्ही करत आपल्या लेकरांसाठी? माझी मुलं माझी मुलं माझी मुलं. मुलांसाठी करता काय आहे? हा काय करायला मी? वळण लावणार नाही, डिसिप्लिन लावणार, येणीच्या मुलांसारखं उद्ध्वस्त करून त्यांच्या नाश. मुलांना वळण लावत नाही, मुलांना आपली चुक दडून ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत म्हणून त्यांना काय पाहिजे खुश करायचं, मुलांना वापरायचं चमचागिरी करायला, मुलांना वापरायचं मुंडकं उडवून आणायला. काय चाललंय? आणि या ठिकाणी देवाचं वचन म्हणते असं याच्या घरात देवाने उद्ध्वस्त केले, हिजकियाचं सगळं नाश केले. देवाने म्हटलं तुझ्या मुलांच्या जीवनात, ते वचन पुढचं पण वाच, व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे पण मला सांगायचं पण आय विल स्टॉप इट नाउ. पुढचं एक वाच, 8वं वचन. हा तेव्हा हिजकिया यशायाला म्हणाला, तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे. तो आणखी म्हणाला, माझ्या काळी तरी शांतता व स्थिरता राहील. हालेलुया. काय म्हटलं? तुझी मुलं येणार, तुझी मुलं जन्म त्याच्या जीवनामध्ये असं असं घडणार. आता ह्यो बाबा काळजीपूर्वक ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट बोलायला मी आता. ह्यो बाबा काय म्हणतो?
नंतर काय होते होऊ दे की माझ्या आयुष्यात तरी शांती आहे, मी समाधानाने कबरेला जाईन. मुलांचं काय होते होऊ दे, मी कुठं बघतो. असं जरी कोण विचार करत असाल जरासा पश्चाताप करा. हालेलुया. जरासा पश्चाताप करा. दे बाबा काय सांगायला, काय बोला दे बाबा. जो व्यक्ती पहिला तू मरणार म्हणले की भिंतीकडे डोकं करून रडत होता, मी नीतिमान आहे, माझ्याकडे बघ जरा, माझ्याकडे लक्ष दे, देवाने लक्ष दिली ना. आता तुझा मुलगेचा जीवनात वाईट होणार म्हणताना यो रडला असता, देव ऐकला नसता का? ऐकला नसता का? इझी. मी वाचलो की 15 वर्ष आयुष्य मिळालं तर बस झालं. बी केअरफुल. तुम्ही तुमच्या जीवनासाठी कसं विचार करता, काय तुम्ही करता. काय लोकांनी आपल्या आई बापाने किंमतच देत नाही, समजलं? काय लोकांनी आपल्या आई वडिलांना किंमत देत नाही, 1% किंमत देत नाही. तुम्ही शापित लोक होणार. बायमध्ये कसं पण असू दे त्यांना मान द्या, कसं पण असू दे, किती ते वाईट असू दे त्यांना मान द्या, त्यांना किंमत द्या, त्याच्यावर प्रेम करा. हे आशीर्वाद आहे. कुणी असू दे, आई वडिलांवर आपलं प्रेम केलंच पाहिजे, त्यांचा क्षम कुशल विचारायलाच पाहिजे. बायबलमध्ये असे पण लोक आहेत, आईला काय द्यायचं, बाबाला काय द्यायचं, मी देवाला देतो की. ते देवाला असं आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आई बाबाकडे विशेष आमचं प्रेम पाहिजे, लक्ष पाहिजे, कसेही त्याने असू दे. कारण जे तुम्ही करता ते उद्या तुम्ही भरणार, जे तुम्ही आज बघता ते उद्या तुमच्या जीवनामध्ये घडणार. एक छोटं एक्झाम्पल सांगूया ना, आपण प्रेम करूया. एक नवरा बायको असतात आणि त्याची घरात सासू असते, म्हणजे नवरीची आई असते, आणि खूप चांगला कुटुंब. आई खूप प्रेम असते मुलग्यावर, सून पण खूप छान, सगळी एकदम हसत खेळत. नंतर झाला कटकल लागला सुनेचा आणि सासूचा. मग नवरा काय विचार करतात, असं या बाईला ठेवण्यापेक्षा काहीतरी करूया. मग बाईला म्हणतात, आई चल आपण दवाखान्याला जाऊया. कुठं जाऊया? दवाखान्याला जाऊया, हॉस्पिटलला जाऊया. बाईचे सगळे कपडे बिपडे पॅक करतात, सगळे घेऊन जातात. मुलगा बाहेर पडताना जातात, एका ठिकाणी घेऊन जातात. तिकडे गेल्यानंतर त्या बाईला सोडतात आणि मुलगा बाहेर पडत असतो. मग आई म्हणते की बाळ कुठे चाललास, तू तर मला दवाखाना म्हणा, इकडे कुठे घेऊन आलास? हीच तुझा दवाखाना आहे आता. कुठं असते ते? वृद्धाश्रम. आईला वृद्धाश्रममध्ये ते सोडतात. ते गरीबी सगळं ते आईच असते, त्यांना कष्टाने मिळालं ते बंगला गाडी असते. आणि जे वृद्धाश्रममध्ये सोडतात, नातवंड पण असते त्या बाईला 2. मग ती सोडून मग मुलगा निघून जातो. ही आई बिचारी रडत असते दिवस रात्र. एवढ्या मोठ्या घरात राहिलेली बाई, सुखात राहिलेली बाई, ऐश्वर्यामध्ये राहिलेली बाई, ती रडत असते सारखं. आणि वर्षातून 2 वेळा मुलगा येणार आईला भेटायला. कधी? वर्षातून 2 वेळा. कधी ते येणार, तोंड दाखवणार, निघून जाणार काहीतरी करून. मग शेवटी एक दिवस अचानक त्याला फोन जातो आईला, मुलग्याला, तुझी आई लय सिरियस आहे, लय आजारी आहे, येऊन भेटून जा. अगदी तोडच देव ती बाई जगणार आहे, तू येऊन भेटून जा. जेव्हा मुलगा जातो आईला भेटायला, गेले आई म्हणते, बाळ इथं ना लय थंडी वाजते रे, एक चांगलं ब्लँकेट पाहिजे बघ, एक ब्लँकेट आणून ठेव इथं. मग म्हणते वॉशरूमला जायला की नाही, लय थंडी आहे ना, बिना चप्पल जाता येत नाही रे, एक स्लिपर्स आणून ठेव इथं, एक चप्पल पाहिजे रे, लय थंडी. मग मुलगा बघून म्हणतो, आई तू तरी लय सिरियस आहे, तू लगेच मरणारच म्हणून सांगितलं मला, तुला हे सगळं कशाला पाहिजे? मग आईने म्हटले, बाळा माझ्यासाठी नाही रे, तुझी पण मुलं तुला एकदाच आणून टाकणार आहेत ना उद्या. मला तुझी काळजी आहे, तुझी चिंता आहे, मला तुझ्या पुढच्या याच्यासाठी तू आता तयार करून ठेव. हालेलुया, हालेलुया. जैसी करणी वैसी भरणी, कुठं चुकत नाही. बायबलमध्ये प्रत्येकाचा हृदय चाळून बघणारा, मन पारखून बघणारा बाबा आहे. जे आम्ही करतो ते आमची साठा भरत आहे. जिथं तुम्ही बाग लावायचे, भाजी लावायचंय, खतपाणी करायचंय म्हणून त्या कचरा तुम्ही उडवला, तिथं बाबा बसून खतपाणी तुमच्यासाठी तयारी करायला. जर तुमच्या जीवनामध्ये चांगलं व्हायचंय,
लिसन टू गॉड. देवाचं ऐका. एवढं तुम्हाला दिलं ब्लेसिंग नाही दिलं, कसं व्हायचं, कसं व्हायचं. यशाया 59, आयझाया 59, त्यामध्ये 2 वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही पण आपण वाचूया. पहिला वाचूया 19 then 21. 19 मग 21. यशया 59:19. ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील. हा सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. हा कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारेल. हालेलुया. जर तुम्ही देवाचा भय बाळगणारे लोक असाल, शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा तुमच्या जीवनामध्ये जरी आले, पवित्र आत्मा तुमच्यासाठी झेंडा फडकवेल. हालेलुया. म्हणजे काय विक्ट्री. झेंडा कधी फडकवतात? हारल्यानंतर पण झेंडा उडवतात का हो? की आम्ही हरलो, आम्ही हरलो. हा कोण करतात? किती क्लिअर ते बाबा म्हणतात, शत्रू पाणीच्या लोंढ्यासारखा आले. पाणी जेव्हा येतो फोर्स मध्ये काही ठेवत नाही. ठेवतं काय? सगळं पावसाळ्यात बघा की कसलं तोडून तोडून सगळं ओढून येत असते. हा काय म्हणते, शत्रू तुझ्या कुटुंबाविरुद्ध, तुझ्या विरुद्ध, तुझ्या जीवनाविरुद्ध पाणीच्या लोंढ्यासारखा जरी आले, जर तू देवाच्या भयामध्ये आहेस, तू बी देवाच्या भयामध्ये आहे, तर पवित्र आत्मा झेंडा फडकवेल. म्हणजे शत्रू एक वाटेने 7 वाटेने पळून जाणार, तो थांबणार नाही, अजिबात नाही. त्यापेक्षा महत्वाचा, जे प्रभू मध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये अभिषेक आहे. जे प्रभू मध्ये आहे त्याच्या मुखामध्ये वचन आहे. ही आमच्या पिढीसाठी ब्लेसिंग आहे. हालेलुया. 21. परमेश्वर म्हणतो, हा. माझा तर त्यांच्याशी हाच करा. आमेन. तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्यावर जो माझा आत्मा आहे, हे देव असंच बोलत आहे, करार करून बोलत आहे. इट्स अ कव्हनंट. काय म्हणतात बाबा, तू माझ्या भयामध्ये आहेस ना, तू माझ्यासाठी जगालेस ना, तर माझा जो आत्मा तुझ्यावर आहे, पुढे तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, हा तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान आमेन. त्यांच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून जाणार नाहीत, असे हालेलुया. परमेश्वर म्हणतो. कुठला माणूस नाही, कुठला मंत्री तंत्री नाही बोलत, संत्री बोलत नाही, बाबा बोलायला. माझा जो वचन तुझ्या मुखात आहे, माझा जो आत्मा अभिषेक तुझ्यावर आहे, ते तुझ्यातून जाणार नाही, तुझ्या मुलांतून जाणार नाही, मुलांच्या मुलातून जाणार नाही. आता निवड तुमची आहे. काय पाहिजे? हे पाहिजे का ते पाहिजे? सगळ्या चुकीच्या गोष्टींसाठी काय नको त्या गोष्टी करायचं. मुलांचं जीवन उद्ध्वस्त, कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त, काही मिळत नाही लबाडी केलेल्या लोकांच्या जीवनामध्ये. तर देवाच्या भयामध्ये राहिला, शत्रू पाण्याची लोंढ्यासारखं जरी आले, देव बाबा पवित्र आत्मा झेंडा फडकवेल. कुठले माणूस नाही, पवित्र आत्मा परमेश्वर झेंडा फडकवेल. किती तुमच्या विरुद्ध कोणी काय पण कट रचू दे, काय पण करू दे. आणि तसं जे देवाचे लोक कोणाला म्हणतात, जे आत्मेने भरलेले आहेत, जे वचनाने भरलेले आहेत, तेच देवाचे लोक आहेत. मी ते वचन म्हणते, तुझ्यातनं जाणार नाही, तुझ्या मुलांमधून जाणार नाही, मुलांच्या मुलांमधून जाणार नाही, आता माझ्यातून जाणार नाही, माझ्या मुलांतून जाणार नाही, त्यांच्या मुलांतून जाणार नाही. ती माझ्यातून सुरू झालेला माझ्या मुलांकडून सुरू होणार, माझ्या मुलांमधून जाणार नाही, त्यांच्या मुलांमधून जाणार नाही, त्यांच्या मुलांमधून जाणार नाही. ही असंच जनरेशन टू जनरेशन हे वाढत जाणार. हालेलुया. सो निवड तुमची आहे, निवड तुमची आहे. तुम्ही कुठल्या साईडला जाणार आहे सा बाबा पुन्हा म्हणतात. वाचूया आपण यिर्मया 17:10. यिर्मया 17:10 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यिर्मया 17:10. हा प्रत्येकात ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय जाऊन पाहतो, अंतर्याम पाळतो. हालेलुया. त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, करणीप्रमाणे. तुमची करणी जरी देवाच्या वचनामध्ये आहे, तुमचं करणी कृत्य देवाच्या प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये आहे,
नक्की तुम्ही ते प्रतिफळ भोगणार. जर नाही जगाच्या गोष्टींमध्ये तुम्ही आहे, ते पण तुमच्या वाटेला आहे. तुम्ही काय करणार ते बघा. हालेलुया. परमेश्वर माझं सगळं तुझ्या समोर मांडलेलं आहे. मुलांना काय शिकवता, काय करता, काय बनवता, भीती मारायचा नाही, तोडायचा नाही, बोलायचं नाही, दुखवायचं नाही. असं तरी तुम्ही करत मुलांना जर चुकीच्या मार्गामध्ये नेत असाल, प्लीज स्टॉप इट. थांबवा. त्यांच्या नाशासाठी कारण होऊ नका. आणि आपली चुक, आपले पाप लपून ठेवण्यासाठी मुलाचा वापर करू नका. हालेलुया. समजलं? कधीच मी संपूर्ण होतं पवित्र आत्मा दाखवून देत नव्हतं. हालेलुया. आपण उठून उभं राहूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. रिबामा शिखेरी अंदना बखरा रवश. Praise the Lord Almighty, glory Father. हो प्रियानं, देव पण आज स्पष्टपणे प्रत्येकाशी बोललेला आहे. प्रत्येकाचं हृदय पारखणारा, हृदय चाळून बघणारा, विचार पारखून बघणारा तो देव आहे. He searches the hearts and he knows the minds. मनामध्ये काय चाललंय, बायबलमध्ये त्याच्या कृत्याप्रमाणे तो प्रतिफळ देणार. आज तुमचं कृत्य कशी आहे, तुमचं जीवन कसं आहे, का तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आशीर्वाद आहात, का तुम्ही शासन आपल्या कुटुंबासाठी ओढून घेत आहात. थँक्यू डॅडी. आत्मपरीक्षण करा प्रत्येक जण. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. धन्यवाद, धन्यवाद. मुख उघडा देवाला धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. Thank you, Jesus. रिबामा शिकेरी अंदना बाबा खरा रबा सेखेरे विश. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. धन्यवाद. थैंक यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. आभारी बाबा, आभारी. थँक यू माय लॉर्ड. Thank you, हो Jesus. माझ्या लेकरांनो, माझ्या प्रियानं, माझ्या बहिणीनं, माझ्या आईनं, तुमचं हृदय देवाच्या चालण्यात आहे. तो चालून बघत आहे. तुमच्या मनात काय चाललं देवाला माहिती आहे. कुणी लपून ठेवू शकत नाही. तुमच्या मनातला प्रत्येक विचार तो पारखून बघणारा देव आहे. तुम्ही हुशारी तुमची कुठं वापरता, तुमचं डोकं तुम्ही कुठं लढवता, कुठल्या कामासाठी तुम्ही लढवता, देवाला सर्व माहित आहे. सर्व माहित आहे. नथिंग इज हिडन फ्रॉम हिम. काही गुप्त नाही देवाकडून, काहीच गुप्त नाही. थँक्यू डॅडी. रिबामा शिकेरी अंदना बाबा खरा रवश. आहावाने दुष्कृत्य करण्यासाठी वाईट स्वतःला विकला. जर तुम्ही कुठल्या चुकीच्या गोष्टीसाठी स्वतःला दिला असाल, ही वेळ आहे. पश्चाताप करा. रिपेंट. पश्चाताप करा. देवाला म्हणा, देवा मला बदला, डॅडी मला बदल. जे कोणी कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून बसलेला असाल, माझ्या लेकरांना त्यामध्ये गुंतून जाऊ नका. बाहेर पडा. बाहेर पडा. मार्ग आहे. मार्ग आहे. काय लोकांना वाटतं मी सोडून गेले की मला उद्या ब्लॅकमेल करेल. नाही, देव तुमच्या पक्षाने लढणार. जर तुम्ही देवाला स्वीकारून देवासाठी उभा राहणार, देव तुमच्या पक्षाने लढणार. म्हणून देव म्हणतो, तुझ्या शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा जरी आले, मी झंडा फडकवे तुझ्यासाठी. जर तू माझ्यासाठी उभा राहिलास तर, माझ्यासाठी उभा राहिलीस तर. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. रिबामा शिखेरी अंदना बाबा खरा रबासी. Thank you Lord Almighty, glory Father Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे ही जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु. सारे सृष्टि पर, सारे सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे ही जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु. करते हैं सजदा, इबादत हो तेरी सदा, हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु
बाबा. ज्या लेकरांनी आज वचन समजून घेऊन पश्चाताप करत असतील, ज्यांना असं वाटत आहे माझ्या कुटुंबातून हे शाप आणि हे पाप नको आहे, ज्या लोकांनी करेपणाने बाबा देवाची याचना करत असतील, टच देम इन जीसस नेम. स्पर्श करा लेकरांना बाबा, स्पर्श करा ना प्रभू येशूच्या नावाने. आपली चूक लपवून ठेवण्यासाठी आपल्या मुलांचं जीवनाशी खेळणाऱ्या लोकांना तुम्ही टच करा डॅडी, टच द्या, टच द्या. यांना वाटत आहे मी मुलांसाठी करत आहे, पण बाबा ते शाप साठवून ठेवत आहे, ते वाईट साठवून ठेवत आहे. आहा मला म्हणाल्याप्रमाणे तू दुष्कर्म कर, स्वतःला विकलास, तुझ्या कुटुंबाचा मी उच्छेद करेन, तुझा मी नाश करेन म्हणाल्याप्रमाणे. कोणाचा होऊ नाही डॅडी, कोणाचा होऊ नाही बाबा. ते हेरोद्याची मुलगी बाबा आपल्या आईच्या पाप लपवून ठेवण्यासाठी, आपल्या आईसाठी सूड उगवून घेण्यासाठी बाबा एक पवित्र देवाच्या सेवकाचं मुंडकं आपल्या हातामध्ये घेऊन गेले बाबा. असं कुणीही आपल्या लेकरांना बनवू नये बाबा, कुणी बनवू नये राजा. आपल्या लेकराच्या मनामध्ये दुसऱ्यांसाठी चुकीच्या गोष्टी शिकवून त्यांचं मन वाईट करून बिघडून ठेवू नये राजा. सूड उगवण्याचा स्वभाव कोणामध्ये नसावी डॅडी, नसावी बाबा. पण तुझं वचन म्हणते जे माझ्या पायामध्ये आहे त्यांच्या विरुद्ध पाणीच्या लोंढ्यासारखे जरी शत्रू आले, मी झंडा फडकवीन, विजयाची झंडा फडकवीन. असा प्रत्येकाचं जीवन तुम्ही खरा प्रभू करा. डू लाईक दिस डॅडी. तुझं वचन म्हणते बाबा, जे वचन माझं तुझ्या मुखात आहे, जे अभिषेक तुझ्यावर आहे, ते तुझ्यातून जाणार नाही, तुझ्या मुलांतून जाणार नाही, मुलांच्या मुलांतून पण कधी जाणार नाही. होय बाबा, तुझा आशीर्वादाकडे सर्वांनाच जाणार. जे कोणी कुठल्याही प्रकारे चुकीचं केलं असतील बाबा, त्यांना एक नवीन जीवन करण्यासाठी, नवीन जीवन जगण्यासाठी एक संधी द्या डॅडी, द्या डॅडी. प्रत्येकाने एक संधी. तुझं वचन म्हणते जो कोणी आपला पाप कबूल करतो, सोडून दे, त्याच्यावर दया येते. नीतिसूत्र 28:13 प्रमाणे बाबा, लोकांनी आपली चूक कबूल करू दे आणि सोडून देऊ दे, त्यांच्यावर दया येऊ दे बाबा, दया येऊ दे राजा, दया येऊ दे बाबा. तुमच्या गौरवासाठी, तुमच्या नावासाठी. तर तुम्ही ईर्ष्यवान परमेश्वर आहे, तुम्ही ईर्ष्यवान परमेश्वर दयेचा बाप आहे राजा. तसला प्रत्येकांना एवढे गुणापर्यंत जाऊ दे. ज्या लेकरांच्या जीवनामध्ये, ज्या कुटुंबामध्ये गोंधळ आहे बाबा, सर्व वादळ येशूच्या नावाने शांत होऊ दे, शांत होऊ दे. जे व्यभिचाराचा आपल्याला उत्थू आलेला आहे, कमांड इट टू स्टॉप इट इन द नेम ऑफ जीसस, स्टॉप इट इन द नेम ऑफ जीसस. सैताना तू हरलेला आहेस, तू हरलेला आहेस, तू हरलेला आहेस. ज्या कुटुंबाला देवाने बांधलेला त्याला कुणी तोडू शकत नाही, कुणी तोडू शकत नाही, कुणी तोडू शकत नाही. धन्यवाद तुझ्या अद्भुत प्रीती कृपाने द्यायचं राजा. तसलेला प्रत्येकांना प्रवेशाच्या नावाने मी मनापासून ब्लेस करत आहे. माहित नाही बाबा, ज्याच्या लेकराने कुठल्या इच्छेने, आकांक्षाने आलेला आहे, मला माहित आहे बाबा, मागणीपेक्षा, कल्पनेपेक्षा अधिक तू देणारा बाप आहेस. तू दिलास याचा धन्यवाद. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू. सर्वांना रक्तसिंचनाखाली सील करा राजा. आपली मुलांना वाढवत असताना तुझं विशेष कृपाने दया प्रत्येकांना द्या. तुमच्या बुद्धी ज्ञानात तुम्ही प्रत्येकांना भरा. योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य रीतीने वळणावर आणण्यासाठी प्रत्येकांना तुम्ही सहाय्याने मदत करा. धन्यवाद डॅडी, जे काही तुम्ही मला दिला बाबा, या ठिकाणी दिले तुमच्या गौरवासाठी. 100% उगू दे राजा, 100% पीक येऊ दे बाबा, 100% येऊ दे राजा. तुझ्या गौरवासाठी, ओनली फॉर युअर ग्लोरी, फक्त तुझ्या गौरवासाठी डॅडी, फक्त तुझ्या गौरवासाठी प्रत्येकांना ब्लेस करा. प्रवेशाच्या नावाने मागते म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू डॅडी. प्लीज डॉक्टर सर्वांना गॉड ब्लेस यू ऑल. कंटिन्यूस भरपूर मोठं मेसेज आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. समजलं नसेल, यूट्यूबवर मेसेज रेकॉर्डिंग झालेली आहे, नंतर तुम्ही बघा, क्लिअरली बघा, समजून घ्या. असं नाही की त्यासाठी बघतच बसायला पाहिजे. काम करता करता ऐकून काम करत असलं तरी तुमच्या काम उपरत एक मेसेज होऊन जातो. हालेलुया. गॉड ब्लेस यू.